सामाजिक ॲक्सेप्टन्स तर नाहीच आहे, सोशल ॲक्सेप्टन्स ज्याला आपण जनरली म्हणतो त्याप्रमाणे लीगल ॲक्सेप्टन्सबद्दल मी इथे बोलू इच्छितो अँड देन मी चर्चेला सुरुवात करेन. लीगल ॲक्सेप्टन्सबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्याबरोबर मागच्या चर्चासत्रामध्ये खूप इन्फ्लुएन्शियल व्यक्ती आपल्याबरोबर होता आणि मी म्हणेल की तो आपलं जनरली आपलं सौभाग्य होतं की त्या दोन व्यक्ती आपल्याबरोबर होता आणि त्यामधले म्हणजे गौरीताई होत्या आणि झैनब पटेल होत्या, ज्यांनी ही लढाई सुरू केली 2014 त्या बोलल्या त्याच्याबद्दल की ट्रान्सजेंडर रेकग्निशन आपल्या भारतामध्ये नव्हतं, संविधानामध्ये होतं पण वेगळ्या बॉडी ज्या आहेत, मला अधिकार नव्हता मतदान करण्याचा किंवा इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करण्याचा ॲज अ सिटिझन म्हणून. तर ती लढाई त्यांनी 2014 सुरू केली आणि 2014 एक ऐतिहासिक जजमेंट आपल्याला मिळालं सर्वोच्च न्यायालयाकडून, जे की ट्रान्सजेंडर राईट्सला त्यांनी रेकग्नाइज केलं किंवा एक स्थान मिळालं. ती एक लीगल लढाई होती किंवा कायदेशीर लढाई होती. दुसरी कायदेशीर लढाई समाजाबद्दल जो LGBTQ स्पेक्ट्रम आहे त्यांच्याबद्दल होती. ती म्हणजे 2018 अगेन माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला, ज्याच्यामध्ये आपल्या IPC मध्ये इंडियन पिनल कोडमध्ये एक कलम होतं, कलम 377, जे या समाजाला खूप कायदेशीर किंवा डिस्क्रिमिनेशनसाठी खूप मोठं टूल होतं किंवा हत्यार होतं. ते 377 कलम माननीय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं आणि त्याबद्दल अजून काही बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये दिले. त्यामुळे सामाजिक प्रश्न तर आहेच आहेत पण आपल्याला कायदेशीर बाजू पण समजून घेतल्या पाहिजे, कारण समाजाबरोबर काम करताना कायदेशीर गोष्टी ज्या आहेत किंवा एन्फोर्समेंट जे आहे ते खूप महत्त्वाचं असतं. हे दोघं आपण बाजूला सारून काम करता येत नाही हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आणि स्पेशली जर आपण मार्जिनलाइज्ड कम्युनिटी बरोबर काम करतोय, जे कम्युनिटी जे समाजाने वंचित ठेवलेले आहे त्यांच्या हक्कापासून, तर हे दोघांचे ताळमेळ होणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे दोन निर्णय खूप महत्त्वाचे होते जेव्हा 2014 साली. आणि मला सांगताना अजून आनंद होतोय की 2014चं जे फक्त ते जजमेंट नाही राहिलं, तर 2019 गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ॲक्ट अंमलामध्ये आणला. म्हणजे जजमेंट जे आहे कोर्टाचं काम आहे आपल्याला दिशानिर्देश देणं. दिशानिर्देश जे आहे ते आपण डिरेक्टली इम्प्लिमेंट करू शकत नाही, पण कम्युनिटीच्या सहाय्याने किंवा इतर स्टेक होल्डरच्या इन्व्हॉल्वमेंटने ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे तो आता अंमलात आलेला आहे. त्यावेळेचे जे राष्ट्रपती होते रामनाथ कोविंद सर, त्यांनी त्याच्यावर साईन करून तो आता एन्फोर्स झालेला आहे. त्यामुळे असे बरेचसे कायदेशीर गोष्टी आपल्याबरोबर आहेत किंवा कम्युनिटीला ते त्यांनी एम्पॉवर केलेलं आहे मी म्हणेल. आणि 2018चं एक जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचं, त्यामध्ये माननीय जस्टिस इंदू मल्होत्रा होत्या. 5 खंडपीठाचं ते एक बेंच होता आणि त्यामध्ये जस्टिस इंदू मल्होत्रा होत्या आणि त्यांनी त्यांचं जजमेंट पास करताना त्यांनी एक कम्युनिटीला सांगितलं होतं किंवा त्यांनी त्यांच्या जनरली ॲड्रेसमध्ये त्या बोलल्या होत्या की हिस्ट्री ओज एन अपॉलॉजी टू द LGBTQ कम्युनिटी. हे तुम्ही ऐकलं असेल. त्यांनी जनरली सांगितलं होतं की इतिहास जो आहे, इतिहासाने या समाजाची माफी मागितली पाहिजे, कारण या समाजाला त्यांचे हक्क मिळण्यासाठी इतके दिवस त्यांना वेट करायला लावलं. तर हा जो एक स्टेटमेंट होता सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामधून येणारा, हा कम्युनिटीसाठी इमोशनली होता आणि ओव्हर एम्पॉवरिंग होता मी म्हणेल, कारण त्यामुळे खूप साऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना चालना मिळाली. डायव्हर्सिटी इन इन्क्लुजनची आपण मागच्या सत्रामध्ये बोलत होतो, तर अशा वेगवेगळ्या गोष्टींना ह्याच्यामध्ये चर्चा मिळाली आहेत. LGBTQ आपण ऐकलेले आहे ते शब्द, लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर. जर मराठीत सांगितलं झालं तर आपण समलैंगिक लोक बोलतो, हिजडा बोलतो किंवा तृतीयपंथी व्यक्ती म्हणून आपण त्यांना संबोधतो. तर आजचे जे सेशनमध्ये आहेत आपण या एक एक टर्म ज्या आहेत या काय कशा पद्धतीने त्या एक्सप्रेस करतात किंवा त्यांचा नेमका अर्थ काय आहे. तुम्ही डिक्शनरीमध्ये गेला तर डिक्शनरीमध्ये ऑफकोर्स तुम्हाला त्याचे अर्थ मिळतील, पण आपल्याबरोबर त्या कम्युनिटीतील लोक आपल्याबरोबर आहे. मी सुद्धा त्याच कम्युनिटीचा आहे, मी बाहेरचा नाही आहे. मी सुद्धा एक समलैंगिक पुरुष आहे. त्यामुळे मला माहिती आहे की कम्युनिटी कुठल्या स्ट्रगल्सनी येते, कारण सेम स्ट्रगल मी पण फेस केलेला आहे. त्या दडपणाखाली मी राहिलो आहे. त्यामुळे आजचा जो सत्र आहे त्याच्यामध्ये आपल्याबरोबर वेगवेगळे व्यक्ती आहेत समाजातील, पण सुरुवातीला मी एका व्यक्तींना विनंती करेल की त्यांनी
आपल्याला मदत करावी की हे जे वर्ड्स आहेत LGBTQ किंवा L हा वर्ड G पेक्षा कसा वेगळा आहे, किंवा एक हिजडा व्यक्ती किंवा ट्रान्सजेंडर व्यक्ती, किंवा जनरली मी जेव्हा चर्चासत्रांमध्ये जातो तेव्हा मला विचारलं जातं की अशी धारणा असते की इंटरसेक्स व्यक्ती ज्या आहेत त्या सर्व ट्रान्सजेंडर असतात किंवा जनरली कन्फ्युजन असतं. तर आज आपल्याबरोबर डॉक्टर ज्योती शेट्टी आहेत. मी डॉक्टर ज्योती शेट्टींना आमंत्रित करणार इथे बोलण्यासाठी, कारण डॉक्टर ज्योती शेट्टी जे आहेत या स्वतः एक सायकॅट्रिस्ट आहेत. सध्या डॉक्टर ज्योती शेट्टी जे आहेत ते भारती विद्यापीठमध्ये ते हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणून काम करतात. कुठलीही केस पुण्यामध्ये जर असल्या कम्युनिटीशी रिलेटेड, डॉक्टर ज्योती शेट्टींबरोबर आम्ही गेल्या बऱ्याच वर्षांपासून काम करतोय. तर डॉक्टर, मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की ज्या आपण LGBTQ जे टर्मिनॉलॉजी आपण इझिली बोलतो किंवा वाचतो, तर यामधला जर डिफरन्स तुम्ही किंवा फरक आम्हाला सांगितला तर आपल्या ऑडियन्सला तर बरं होईल. थँक्यू व्हेरी मच. मी आभारी आहे मला इथं बोलवलं त्याबद्दल. मी एक मानसोपचार तज्ज्ञ आहे. आमचं जे डिपार्टमेंट ऑफ सायकॅट्री भारतीय विद्यापीठ युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेज आहे पुण्यात कात्रजमध्ये, त्या डिपार्टमेंट ऑफ सायकॅट्रीचं मी प्रोफेसर अँड हेड म्हणून काम करते. आणि जसं दिनेशनी सांगितलं, आमचं LGBTQ क्लिनिक आम्ही 2017पासून मिस्टर खिरेंना बोलवतो आहे अंडर ग्रॅज्युएट आणि मेडिकल पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्सना शिकवायला ही LGBT कम्युनिटी काय आहे, इन्क्लुसिव्हनेस कसं यायचं. आत्ता तरी इट इज अ व्हेरी हॅपी ओकेजन, कारण नॅशनल मेडिकल काउन्सिल जे आमचं आहे, जे NMC जे पूर्वी MCI होतं, ते आता ऑगस्टमध्येच हल्ली त्यांनी असं हेच केलं आहे की रूलिंग की LGBTQ इन्क्लुसिव्ह एड्युकेशन शुड बी अ मस्ट फ्रॉम मेडिकल एड्युकेशन अंडर ग्रॅज्युएट लेवलसाठी आणि पोस्ट ग्रॅज्युएट लेवलसाठी. म्हणजे आम्ही जे 2017पासून करतो आहे ते ऑफिशियली इट हॅज टू बी डन नाव. तर माझं जे उत्तर आहे, आता जर काय आपल्याला बघितलं गेलं तर पहिलं म्हणजे आपण एक त्रिकोण बघितलं तर एक कोणामध्ये जे असतं ते आपलं शरीर, जे आपलं शरीर स्त्रियांचं असू दे किंवा पुरुषांचं असू दे. सो इट इज अ फिजिकल बॉडी. ते जे जेनेटिकली आपल्याला येतं ते XY क्रोमोझोम किंवा XX क्रोमोझोममुळे. दुसरं जे आहे ते आपण जे म्हणतो की जेंडर आयडेंटिटी किंवा लिंगभाव, की आपण स्वतःला स्त्री का पुरुष का स्त्री नाही आणि पुरुष नाही, ते एसेक्शुअल किंवा जेंडर फ्लुइड जे आपण म्हणू शकतो ते पण होऊ शकतं. तर ते दुसरं कोणामध्ये जे आपलं जेंडर आयडेंटिटी असतं किंवा लिंगभाव. आणि तिसरं म्हणजे सेक्शुअल ओरिएंटेशन, म्हणजे आपलं जे लैंगिक आकर्षण आहे कुणाकडे आहे. आता हे त्रिकोणचं जे कॉम्बिनेशन्स असतात खूप व्हेरिएशन्स असतात. पूर्वीपासून आमचं जे मेडिकल एज्युकेशनमध्ये असू दे किंवा आपलं सोसायटीमध्ये असू दे, आपलं जे विचारधारा जे असतं ते बायनरी, म्हणजे जसं पूर्वीचे लोकांनी खूप जे गेस्ट होते त्यांनी सांगितलं की maybe it was Tamil Nadu which actually talked about transgender and putting a slot for transgenders, but otherwise आता फ्लाईट्समध्ये किंवा कुठे पण आपण स्लॉट असेल तर मेल आणि फिमेल आपण दोन्हीच भाग बघतो. बायनरी जे आपण सांगतो की इट इज अ व्हेरी बायनरी डिडॅक्टिक दॅट वी हॅव. आणि आम्हाला आता माहिती आहे की इफ यू लुक ॲट नॉन बायनरी इंडिव्हिज्युअल्स जे कुठे पण बसत नाही, कदाचित ट्रान्सजेंडर पण नसू दे किंवा एसेक्शुअल असू दे किंवा इंटरसेक्सचे जे द्विलिंगी लोक आहेत ते पण बसतात तिथं. तर आता ते त्रिकोणचं जे असेल, जर काय आपण आता हल्ली तर खूप मुलांचं हे असतं की इज इट सिसजेंडर, इज इट ट्रान्सजेंडर. तर सिसजेंडर म्हणजे काय, जेव्हा शरीर जसं आपण बघतोय की स्त्री किंवा पुरुषचं शरीराने येतो आणि आपलं जे लिंगभाव असतं जर काय ते एकमेव असेल की मी स्त्री असून मी स्वतःला स्त्री म्हणूनच ओळखते, दॅट वुड बी सिसजेंडर. पण जर काय माझं आकर्षण सेक्शुअल ओरिएंटेशन मुलींकडे असेल, दॅट वुड बी समलैंगिक, राईट. बट ऑन दी अदर हँड इफ अ पर्सन जे शरीरातनं स्त्री किंवा पुरुष असेल किंवा स्त्री आपण एक्झाम्पल घेऊ, पण तिचं जे भावना असेल ते लिंगभाव जे असतं ते पुरुषांसारखं असेल आणि तिला ते आय मीन कदाचित पुढे जाऊन ती स्वतःला तो म्हणणार, तिला ते जे जेंडर डिस्फोरिया असतं किंवा त्रास होतं त्यामुळे
की तिचं शरीर जे आहे ते स्त्रियांचं आहे, पण तिला स्वतःला पुरुष म्हणून जगायचं आहे, पुरुष म्हणून ओळखायचं. तिचं जे काय आकर्षण आहे ते स्त्रियांबद्दल आहे, स्त्रियांकडे आहे, पुरुषांसारखं. तर सेक्शुअल ओरिएंटेशन इफ यू लुक ॲट इट, कारण तिने जर काय म्हणजे जर काय जेंडर असाइनमेंट सर्जरी करून तो पुरुष झाला तर त्याला जर काय स्त्रियांकडे आकर्षण असेल तर आपण बघू शकतो की इट इज अ हेट्रोसेक्शुअल ओरिएंटेशन, इट इज नॉट अ होमोसेक्शुअल ओरिएंटेशन किंवा समलैंगिक नाही, ते हेट्रोसेक्शुअल ओरिएंटेशनच आहे. तर हे सगळं जे व्हेरिएशन्स असतात बहुतेक लोकांना आय मीन समाजमध्ये पण नाही आणि आमचं मेडिकल कम्युनिटीमध्ये खूपच कमी समज पण आहे आणि त्याबद्दल थोडं डिस्क्रिमिनेशन भेदभाव पण जास्तच असतं. तर आमचं एकच अटेम्प्ट आहे भारतीमध्ये की इट इज अबाउट एड्युकेटिंग अँड ऑल्सो ट्रीटिंग अँड काउन्सिलिंग नॉट ओन्ली इंडिव्हिज्युअल्स बट त्यांचं फॅमिलीज, त्यांचं पालकांना, त्यांचं, कारण आपलं स्वतःला आपण वेगळं आहे जेव्हा आपल्याला समजतं ते त्रासदायक असतं. त्यापुढे जाऊन पालकांना, मित्रांना, त्यांच्याकडे आपण ओपन आउट होतो किंवा व्हॉट वी कॉल इन इंग्लिश इज कमिंग आउट, दॅट इज ऑल्सो व्हेरी पेनफुल. सो दिस इज अ अटेम्प्ट ॲट ॲक्च्युली मेकिंग दिस प्रोसेस अ लिटल इझियर. थँक्यू डॉक्टर शेट्टी. आय थिंक हे खूप डिफिकल्ट आहे की एवढ्या कमी वेळामध्ये लैंगिकतेचे जे भाव आहेत हे समजून घेणं किंवा एक्सप्लेन करणं. पण जर डॉक्टर शेट्टींनी जसं सांगितलं की मानवी लैंगिकता जी आहे ही 3 मेन पैलूंवर आधारित आहे की कुठल्या शरीराने किंवा कुठल्या लिंगाने तुम्ही जन्माला आले आहात, तुमचं लिंग भाव काय आहे, स्वतःला तुम्ही काय समजतात, पुरुष समजतात, स्त्री समजतात, किंवा ज्या शरीरामध्ये तुम्ही जन्माला आला आहे तुम्हाला वाटतं की ते शरीर तुमचं नाही आहे, तुम्ही इतर लिंगाचे आहात म्हणून. तर आणि तिसरं जे मेन इम्पॉर्टंट आहे ते आकर्षण, तुम्हाला लैंगिक आकर्षण कुणाबद्दल जाणवतं. तर जनरली हे फ्रेमवर्क डॉक्टर शेट्टींनी आपल्याला समजवण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर शेट्टी, मी तुमच्याकडे येईलच परत, कारण माझ्याकडे अजून प्रश्न आहेत. कारण जेव्हा आपण कम्युनिटीबद्दल बोलतो किंवा व्यक्तींबद्दल बोलतो तर काही जनरल प्रश्न विचारले जातात की कुठल्या एजला हे कळतं किंवा कशा पद्धतीने त्याच्यावर काही ट्रीटमेंट आहे का. तर त्यावर मी तुमच्याकडे येईलच पुढच्या सत्रामध्ये. आणि मी ऑडियन्सला पण रिक्वेस्ट करेल की जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील जे वक्ते बोलता आहेत तुम्ही प्लीज नोट डाऊन करा, कारण ह्याच्यानंतर आपला प्रश्न उत्तराचा एक सेशन आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारता येणार आहेत सगळ्या वक्त्यांना. पण त्यालाच मी पुढे घेऊन मी विचारतो की आपल्याबरोबर जे स्पेक्ट्रम आहे, जे LGBTQ, जे डॉक्टर शेट्टींनी आता सांगितलं, L स्टँड्स फॉर लेस्बियन, एक महिला जिला दुसऱ्या महिलेबद्दल शारीरिक आणि भावनिक आकर्षण महत्त्वाचं आहे. हे 2 शब्द आपल्याला समजणे महत्त्वाचं आहे. फक्त शारीरिक आकर्षण नसतं तर भावनिक आकर्षण म्हणजे इमोशनली आणि सेक्शुअली हे दोघं भाग आपल्याला समजून घेणे महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण समलैंगिक व्यक्तींबद्दल जेव्हा जनरली आपण ऐकतो किंवा चर्चा करतो तेव्हा फक्त एकाच पैलूकडे लक्ष दिलं जातं हे मी बघितलं आणि ते निगेटिव्ह कॅरेक्टर आपण त्याला परसिव्ह करतो. तर ॲज अ सोसायटी म्हणून आपल्याला ते थोडं ब्रॉडन करायचं आहे. तर लेस्बियन, L स्टँड्स फॉर लेस्बियन, गे स्टँड्स फॉर गे, जो एक समलैंगिक पुरुष ज्याला भावनिक आणि शारीरिक जे आहे ते एका पुरुषाकडे आकर्षण आहे. LGB म्हणजे बायसेक्शुअल, T म्हणजे ट्रान्सजेंडर, म्हणजे त्यांना आपण मराठीमध्ये तृतीयपंथी किंवा अजून तृतीयपंथी, जर ट्रान्सजेंडर बघितलं तर ट्रान्सजेंडर ही एक फक्त व्याख्या नाही आहे, ती एक पूर्ण अंब्रेला आहे. तर जेव्हा मी मायाला जेव्हा बोलवणार तेव्हा मी मायाला रिक्वेस्ट करणार की अंब्रेला टर्म जे आहे ट्रान्सजेंडर खाली, मग त्याआधी जोगती कम्युनिटी आहे, त्याआधी हिजरा कम्युनिटी आहे, तर यांच्याबद्दल आपण चर्चा करणार. आणि LGBTQ पण तुम्ही बघितलं असेल की आता रिसेंटली किंवा काही व्यक्ती जे आहेत या समुदायामध्ये, बेसिकली माझ्या कम्युनिटीमध्ये जे लेबल्स आहेत त्या लेबल्सवर विश्वास ठेवत नाही किंवा तुम्ही वाचलं असेल क्वेअर कम्युनिटी म्हणून संबोधलं जातं. तर त्या समाजातले पण आपल्याबरोबर लोक आहेत. तर ते क्यू काय आहे, कारण बऱ्याच वेळी प्रश्न असतो की क्यू कशासाठी असतो, काय म्हणून तो संबोधतो. आणि तुम्ही नेहमी बघितलं असेल की LGBTQ बरोबर प्लस साईन नेहमी असतं. तर ते का प्लस साईन असतं ते पण आपण या चर्चेमध्ये आपण करण्याचा प्रयत्न करू. माझ्यापुढे एक मोठं आव्हान आहे, जे आहे की हे सगळे मोठे मुद्दे जे आहे हे कमी वेळामध्ये मला कव्हर करायचे. त्यामुळे मी माझ्या पॅनलिस्टला किंवा वक्त्यांना पण रिक्वेस्ट करेल की जे तुम्ही बोलणार आहे ते थोडं ब्रीफ ठेवा. तर सुरुवातीला मी
स्मृती गिरीश ज्या आहेत मी त्यांना रिक्वेस्ट करणार आहेत, कारण स्मृती गिरीश ज्या आहेत त्या एक नॉन बायनरी ट्रान्समॅन त्या स्वतःला आयडेंटिफाय करतात आणि त्या या स्पेक्ट्रममध्ये स्वतःला लेस्बियन म्हणून आयडेंटिफाय करतात. स्मृती गिरीश जे आहे हे युनिव्हर्सिटीमध्येच त्या शिकत आहेत करंटली. ते बौद्ध अध्ययन विभागामध्ये त्या डिप्लोमा करता है. तर मैं स्मृति जो है वो हिंदी में बात करेंगे हमसे. तो मैं स्मृति आपसे रिक्वेस्ट करना चाहूँगा कि अगर आप जो एल स्पेक्ट्रम है या फिर जो लेस्बियन वर्ड है उसके बारे में आप कहेंगे, बिकॉज एज ए कम्युनिटी मेंबर मुझे पता है कि लेस्बियन महिलाओं को, बिकॉज अगर महिलाओं की इन जनरल बात होती है हमारे देश में तो रिप्रेजेंटेशन बहुत कम होता है. और अगर मैं मेरी कम्युनिटी में देखूं तो लेस्बियन महिलाओं का काफ़ी स्ट्रगल रहा है खुद को एक्सेप्ट करने में और फैमिली को बताने, क्योंकि हम इंडियन जो है वो काफ़ी कल्चरली डाइवर्स बैकग्राउंड से आते हैं. तो आप कुछ उसमें बात करना चाहेंगे? एक्चुअली हेलो, आवाज़ आ रही है? यस. एक्चुअली मैंने ऑलरेडी मेरी स्पीच प्रिपेयर एब्सोल्युटली, प्लीज गो अहेड स्मृति. मेरी हिंदी भी खराब है, मराठी भी, और ये स्पीच इंग्लिश में लिखा था और ट्रांसलेट किया गया तो शायद कहीं पे लाइक रॉन्ग लगे. कोई बात नहीं, अगर लगता है तो आई कैन ट्रांसलेट. यस, और मेरे प्रोनाउंसिएशंस भी गंदे रहेंगे बट कोई बात नहीं. लेस्बियन एक समलैंगिक स्त्री को कहा जाता है जहाँ समलैंगिकता सेम जेंडर के लिए सेक्सुअल और रोमांटिक भावनाओं का अनुभव करने को संदर्भित करता है. जैसा आप देख सकते हैं मैं एक महिला की तरह नहीं दिखता, ना ही मैं महिला के रूप में पहचान करता हूँ, लेकिन मैं अभी भी लेस्बियन शब्द खुद को आइडेंटिफाई करने के लिए यूज़ करता हूँ. एक महिला कौन होती है, कौन उस कैटेगरी में काउंट होता है, और क्या समलैंगिक होने के लिए दो महिलाओं की अवश्य रूप से ज़रूरत होती है जो सेक्सुअल या रोमांटिक रूप से एक दूसरों को समझते हैं. इस चीज़ पे सवाल उठाया है मैंने और ज़रूरत भी है सवाल उठाने की, बट ये ऑनेस्टली अलग डिस्कशन है. मेरा फोकस लेस्बियन टर्म पे रहेगा. 1998 में दीपा मेहता द्वारा फायर मूवी के रिलीज़ से उत्पन्न हुए विवाद के संदर्भ में लेस्बियन पहचान एक राजनीतिक पहचान के रूप में उभरा. फायर एक सार्वजनिक रूप से जारी की गई देश में पहली लेस्बियन थीम की फिल्म थी. दक्षिणपंथी हिंदू राष्ट्रवादियों ने फिल्म को वेस्ट द्वारा भारतीय संस्कृति के भ्रष्टाचार के सबूत के रूप में घोषित किया. उन्होंने भारत में लेस्बियनवाद को वेस्टर्न हाल विचार की घटना घोषित करते हुए ये दावा भी किया कि लेस्बियन भारत में मौजूद नहीं है. इसके साथ ही वास्तविक शारीरिक हिंसा, जिसमें सिनेमाघरों में फिल्मों की स्क्रीनिंग बंद कराई गई और फिल्म निर्देशक और अभिनेत्रियों को जान से मारने की धमकी दी गई. शिवसेना की महिला शाखा ने महाराष्ट्र में फिल्म पर प्रतिबंध लगाने की मांग करते हुए एक याचिका में तर्क दिया कि यदि महिला की शारीरिक ज़रूरतें लेस्बियन अधिनियम के माध्यम से पूरे हो जाते हैं तो विवाह की संस्था ढह जाएगी और मानव प्राणियों का उत्पादन बंद हो जाएगा. इस हिंसा और होमोफोबिया के जवाब में ही नारीवादी कार्यकर्ताओं के एक समूह ने इंडियन एंड लेस्बियन का नारा दिया और एक कार्यकर्ता अभियान शुरू किया जो इस विचार पर आधारित था कि भारतीय महिलाएं जो सेम सेक्स संबंध में थे उन्हें हिंसा के खिलाफ सुरक्षा के अधिकार सहित कानूनी अधिकार भी मिले. 50 वर्ष पहले इसी तरह के एक कंट्रोवर्सी में उर्दू लेखक इस्मत चुगताई के 1941 कहानी लिहाफ का प्रकाशन का स्वागत किया गया, जिस पर फायर फिल्म आधारित है. चुगताई की कहानी एक युवा लड़की की कहानी है जो एक अमीर बेगम और बेगम की नौकर महिला के बीच समलैंगिक संबंधों और प्यार की गवाह है. फायर के जवाब में लगभग 6 दशकों बाद शिवसेना द्वारा पुनः पेश किए जाने वाले एक भाव के रूप में 1944 में भारत की सरकार द्वारा चुगताई पर अश्लीलता का आरोप लगाया गया. 1998 के बाद से लेस्बियन श्रेणी में विभिन्न संबंध रखने वाले कई महिला लेखकों ने लेस्बियन डिज़ायर के बारे में काम करना शुरू कर दिया. इसमें आभा दवेसर की किताब बेबी जी, अंजू कपूर की अ मैरिड वुमन, लविंग विमेन बीइंग लेस्बियन इन अनप्रिविलेज्ड इंडिया जो माया शर्मा के द्वारा लिखा गया, एंड फेसिंग द मिरर लेस्बियन राइटिंग फ्रॉम इंडिया जो अश्विनी सुक्तनकर ने एडिट किया था, ये सारे शामिल हैं.
बेबी जी और अ मैरिड वुमन 1990 के दशक की जाति और धार्मिक हिंसा की पृष्ठभूमि में स्थापित है। दावेसर की लीड कैरेक्टर एक निचली जाति की महिला के साथ संबंध में है। कपूर का विवाहित लीड कैरेक्टर हिंदू कट्टरपंथियों द्वारा मारे गए एक मुस्लिम कार्यकर्ता की विधवा के साथ संबंध में है। फेसिंग द मिरर विभिन्न योगदानकर्ताओं की आवाज़ों के माध्यम से लेस्बियन श्रेणी ताकतवर बनती है, जिनमें से प्रत्येक लेस्बियन इच्छा और पहचान की परिभाषा को अलग अलग तरीके से देखते हैं। और लविंग विमेन में मजदूर वर्ग और ग्रामीण महिलाएं जो महिलाओं के साथ रहते हैं, इनकी एक एथनोग्राफी है। इन स्टोरीज़ में सिर्फ लेस्बियन आइडेंटिटी पर ध्यान देने के अलावा निचली जाति की हिंदू महिला, मजदूर वर्ग की महिला और मुस्लिम महिला, इन पहचानों पर ध्यान दिया गया है। इसीलिए ये स्टोरीज़ इंडियन एंड लेस्बियन इस नारे के बारे में एक अलग विचार देते हैं। लेस्बियंस के अधिकार ना सिर्फ वो नागरिक है इसीलिए उन्हें मिलना चाहिए, पर इस विचार से नागरिक मतलब कौन है, ये सवाल खड़ा करते हैं। ना सिर्फ लेस्बियंस को अपने नागरिकता से मिलने वाले अधिकारों से वंचित रखा गया है, पर दक्षिणपंथी राष्ट्रवादी दूसरे मार्जिनलाइज समूहों को भी इसी तरह से वंचित रखते आए हैं। इसी तरह मुझे अपने 5 मिनटों में ये मुद्दा रखना था कि कोई लेस्बियन आइडेंटिटी, गे आइडेंटिटी, क्वियर आइडेंटिटी, ट्रांस आइडेंटिटी एट्सेट्रा क्लास, कास्ट और रिलीजियस आइडेंटिटी से अलग किया नहीं जा सकता। और इसी तरह LGBTQI+ कम्युनिटी या क्वियर एंड ट्रांस कम्युनिटी का लोकशाही में सहभाग नहीं हो सकता अगर हम जातिवाद, वर्ग संघर्ष, इस्लामोफोबिया और समाज में बढ़ रही फासीवाद को ध्यान में नहीं लेते। और इसी तरह मुझे ये बताना है कि ट्रांस एंड क्वियर समूह का लोकशाही में सहभाग के बारे में हम बात नहीं कर सकते जब तक हम CAA, NRC या ट्रांस एक्ट के बारे में बात नहीं करते। और बेसिकली क्योंकि मुझे ये प्रोग्राम के बाद जेल नहीं जाना है, तो मैं बस ट्रांस एक्ट के बारे में आप सबको पैम्फलेट्स बांट रहा हूँ ताकि आप इन्फॉर्म हो सके और जान सके उसके बारे में। थँक्यू। थँक्यू स्मृती. थँक्यू स्मृती. स्मृतीने जे आहे ते बऱ्यापैकी छान डिस्क्रिप्शन त्याच्यामध्ये लिहिलं आहे, ज्यामध्ये त्यांनी फिल्मचे जे रिसोर्सेस आहेत, जे फायर फिल्म आली होती, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना मे बी माहिती असेल की फायर फिल्म जी आहे ही कॉन्ट्रोवर्शीमध्ये गेली होती, कारण त्यामध्ये 2 लेस्बियन महिलाचं कॅरेक्टर त्यामध्ये होतं. त्यामुळे या स्पेसमधून आपण आता या समाजामध्ये आहोत की जिथे जे लैंगिक विविधता आहे एकमेकांमध्ये, जी डायव्हर्सिटी आहे किंवा जे वेगळेपण आहे ते आपण आता ॲक्सेप्ट करण्याच्या मार्गावर आहोत. त्यामुळे स्मृतीने काही रिसोर्सेस पण त्याच्यामध्ये मेन्शन केले आहेत. त्यांनी 2-3 पुस्तकाची नावं त्याच्यामध्ये घेतली, फिल्मची नावं घेतली. आपण फायर फिल्म जी होती ती कॉन्ट्रोवर्शीमधून येऊन आता आपण काही चांगल्या फिल्म्स ज्या आहेत, जे LGBTQ कॅरेक्टर चांगल्या पद्धतीने किंवा पॉझिटिव्ह पद्धतीने पोर्ट्रेट करतात, आज त्या स्थितीला आहे. त्यामुळे डेफिनेटली आपण म्हणू शकतो की जो सहभाग आहे कम्युनिटीचा किंवा इतर स्टेक होल्डरचा, हा थोडासा चांगल्या पद्धतीने पुढे जात आहे. तर स्मृतीचं जे मे बी असेल ते मी पुढच्या ह्याच्यामध्ये समराईज करेल, पण मी पुढच्या वक्त्याला मी इन्व्हाइट करू इच्छितो. याच्यामध्ये मी त्यांना आय थिंक गेल्या 10 वर्षांपासून ओळखतो, जमीर कांबळे सर. जमीर कांबळे सर जे आहेत हे मी पुण्यामध्येच काम करत होतो, त्यामुळे मी सरांना जनरली भेटत असायचो सेन्सिटायझेशन वर्कशॉपमध्ये. सर तेव्हा रानडे इन्स्टिट्यूटला होते आणि जसं डॉक्टर शेट्टींनी सांगितलं की आमचं काम होतं की वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन LGBTबद्दल सेशन्स घेणं, तर जमीर सर तिथे असायचे. तर मी जमीर सरांना रिक्वेस्ट करेल की सर, आपण जो स्पेक्ट्रम आता डिस्कस करतो LGBTQ, तर जी स्पेक्ट्रम आहेत किंवा गे व्यक्ती किंवा आपण त्यांना समलैंगिक व्यक्ती म्हणतो, तर त्यांच्याबद्दल आपण थोडं सांगावं किंवा सामाजिक प्रश्न काय आहेत. कायदा तर आहे आता, म्हणजे रेकग्निशन तर मिळालं आहे, पण अजून प्रश्न तसेच आहे. तर तुमचं काय मत आहे त्याच्यावर? हां, धन्यवाद. मी तुझ्या प्रश्नालाच धरून नाही बोलणार आहे अर्थातच. तर मी निराळ्या गोष्टी आजचं मुळातच जे पत्र निवडणूक आयोगाने तयार केलं कार्यक्रमाची रूपरेषा मांडताना, त्याच्यामध्ये येणारी जी भाषा आहे तीच मला वाटतं थोडीशी चुकलेली आहे. तर ती आधी थोडीशी सुधारून पाहूयात. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं की लोकशाही एकीकडे कुठेतरी आहे आणि तृतीयपंथीयांचा त्या लोकशाहीमध्ये सहभाग फार कमी आहे आणि म्हणून आता आपण त्यांना सामावून घेऊयात.
तर ते लोकशाहीलाच खरं तर हे मारक ठरतं, लोकशाहीच्या व्याख्येलाच. कारण लोकशाही तीच आहे जी सगळ्यांचा सहभाग ऑलरेडी घेते आणि त्यांनी आपल्याकडे येऊन त्यांनी सहभाग करायचा ही अपेक्षा थोडीशी चुकलेली आहे. तर मला वाटतं की सहभाग ह्याच्या मुळापाशी आपण जर गेलो शब्दाच्या तर तिथे हे अभिप्रेत आहे आणि म्हणून थोडंसं ते जो विचार सुरुवातीला मांडला आहे पॅम्फलेटमध्ये तो थोडासा त्याची दिशा चुकलेली असते. तर लोकशाही जी भारताची आहे तिची प्रक्रिया जी आहे ही सतत चालू राहणार आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये सगळे कसे एकत्रित येतील, सगळ्यांचा सहभाग कसा एकत्रित होईल त्यासाठी आपल्याला एकत्रित काम करायचं आहे. आणि म्हणून स्वीकार, सहानुभूती किंवा माफी, जे तू म्हणालास की सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की हिस्ट्री ओज एन अपॉलॉजी टू दीज पीपल ना, तर अपॉलॉजी, सहानुभूती, स्वीकार हे शब्दच मुळात ना फार चुकीचे आहेत असं मला वाटतं. कारण की याच्याने प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होत नाहीत. प्रॉब्लेम्स खऱ्या अर्थाने सॉल्व्ह करायचं असेल तर आपल्याला समतेचं राजकारण लागेल आणि समता म्हणजे सहानुभूती नाही, समता म्हणजे माफी नाही, समता म्हणजे स्वीकार नाही. कारण कोणी कोणाला कशामुळे स्वीकारायचं आहे ना. आणि म्हणून मी क्विअर या शब्दाविषयी बोलणार आहे. जेव्हा तुम्ही गे, लेस्बियन, ट्रान्सजेंडर्स वगैरे वगैरे सगळ्या स्पेक्ट्रमच्या लेबल्सकडे बघता तेव्हा तुमची दृष्टी काय असते? तुमची दृष्टी ही असते की मला समजावून सांगणं हे गे लोक कसे असतात आणि हे गे लोक लेस्बियन्सपेक्षा कसे वेगळे असतात ना. मला हेही सांग की गे लोक कोत्यांपेक्षा कसे वेगळे असतात. कारण ट्रान्सजेंडर्समध्ये पण अनेक आयडेंटिटीज आहेत ना. कारण हे पाश्चात्य जेव्हा इंग्रजी लेबल्स आपल्याकडे आले तेव्हा भारतामध्ये ऑलरेडी तयार झालेल्या ज्या आयडेंटिटीज होत्या त्या लोकल भाषांमध्ये त्या अंकित झाल्या होत्या. तर त्या सगळ्यांना सरसकटपणे, अँड NGOs आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर दिस. टिनेश ऑल्सो कम्स फ्रॉम एन NGO. NGOचं हे पॉलिटिक्स होतं की लेबल हवं. एका फिक्स्ड लेबलमध्ये जर आपण माणसांना नाही बसवलं तर आपल्याला त्यांच्याबरोबर काम करणं सोपं होणार नाही. पण ह्या प्रक्रियेमध्ये काय झालं, ट्रान्सजेंडर हे सरसकट सगळ्यांना सरसकटीकरण केलं गेलं. पण त्याच्यामध्ये अनेक फ्लेक्सिबल आणि एकमेकांमध्ये मिसळणाऱ्या गोष्टी होत्या ना. तर कोती नावाची जी आयडेंटिटी आहे ती फार इंटरेस्टिंग आहे कारण ती इथे पण जाते आणि तिथे पण जाते ना. त्याच्यामध्ये आपल्याला ते ठरवता येत नाही. तिला सरसकट ट्रान्सजेंडर म्हणणं अनेक वेळा चुकीचं ठरतं. तर हे जे लेबल्सचं राजकारण आहे ना त्याच्यामध्ये आपण दरवेळेला वेगळं पण शोधत असतो सगळ्यांचं. आणि आपल्याला म्हणायचं असतं की गे हे लेस्बियन्सपेक्षा वेगळे आहेत, लेस्बियन्स यांच्यापेक्षा वेगळे आहेत. तर वेगळेपणाचं राजकारण आपल्याला कुठेही नेणार नाही. कारण मुळातच वेगळेपण जे असतं ते आपल्या सगळ्यांमध्ये असतं. आणि दिशा आय थिंक नाही आहे इथे, दिशा पिंकीची कविता आहे वाकडेपणावरची. ती वेगळेपणाला वाकडेपणा हा शब्द वापरते. तर क्विअर या शब्दावर मी आज बोलणार आहे आणि थांबवतो आणि त्या कवितेतला काही भागही ऐकवतो. तर मला वाटतं की आजच्या राजकारणाला आपल्याला सगळ्यांना म्हणजे हेट्रोसेक्शुअल्सना धरून होमोसेक्शुअल्स, लेस्बियन्स, गेज, ट्रान्सजेंडर्स, हिजडे सगळ्यांना धरून आपल्याला राजकारण करायचं असेल तर ते समतेचं राजकारण असेल. आणि त्या समतेच्या राजकारणाच्या मुळाशी आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की आपण सगळेच क्विअर आहोत. तर क्विअर आपण कशा अर्थाने आहोत? क्विअर या शब्दाचा जर अर्थ तुम्ही बघायला गेलात, आजच्या सत्राचा टायटल पण आहे अर्थ आणि फरक. तर क्विअर हा शब्द असा आहे की तो कोडिफायच होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही त्याला कोडिफायच करू शकत नाही, तुम्ही त्याला डिफाईनच करू शकत नाही कारण तो कशातच बसत नाही. तो शब्द आहे जो व्याख्यांना नाकारतो ना. कुठल्याही व्याख्येमध्ये त्याला बसायला आवडत नाही. तो म्हणतो मी इकडे पण असू शकतो, मी तिकडे पण असू शकतो, आज मी इकडे असू शकतो, उद्या मी तिकडे असू शकतो. तर म्हणून हा जो शब्द आहे जो LGBTच्या राजकारणामधनं उदयाला आलेला आहे तो आपल्याला सगळ्यांना खूपच दिशादर्शक ठरणार आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना जर सरकार निरनिराळे हक्क देत असेल आणि ते हक्क देताना सरकाराचं राजकारण हे असतं की तुम्ही कोडमध्ये या, एका कोड आयडेंटिटीच्या कॉडिफिकेशनमध्ये तुम्ही सामील व्हा. म्हणजे तुम्हाला हक्क मिळतील त्यासाठी तुम्हाला ओळखपत्र लागेल एक तृतीयपंथी म्हणून ना. आणि मग तुम्ही परत नवीन कॅटेगरीज आणणार की असली हिजडा कौन आहे और नकली हिजडा कौन आहे.
ना, फिर नकली हिजड़े बाहर जाएंगे इस समता में से ना, क्योंकि वो तो नकली थे ना, तो असली ही अंदर आ जाएंगे. तर हे जी प्रक्रियेचं राजकारण आहे ना, कॉडिफिकेशनचं, तेच मुळात चुकलेलं असतं. कारण समता बाबासाहेबांनी जसं व्यक्ती हा शब्द वापरला आहे तो जेंडर न्यूट्रल आहे, सेक्शुअलिटी न्यूट्रल आहे, तो सगळ्यांसाठीच आहे. तर आपल्याला समतेचं राजकारण करताना सुद्धा या लेबल्सच्या भानगडीत न पडता आपल्याला असा एक मुद्दा धरावा लागेल सगळ्या माणसांमधला जो त्यांना संघटित करू शकेल. त्यामुळे केवळ हिजड्यांची संघटना किंवा केवळ गे लोकांची संघटना असं न करता समतेच्या राजकारणासाठी आपल्याला एक मुद्दा लागेल जो आपल्याला सगळ्यांना जोडून घेईल, आणि तो मुद्दा आहे क्विअरचा. कारण या कार्यक्रमाच्या वेळी 2 मिनटं अजून, सॉरी दिनेश, या कार्यक्रमाच्या वेळी पल्लवी जाधव जेव्हा सगळ्यांना शोधत होत्या तर त्या म्हणाल्या की आमच्याकडे एक टी आहे, इंटू ब्रॅकेट टी घातलं नावाच्या पुढे, आमच्याकडे एक ना ट्रान्सजेंडर आहे, तृतीयपंथी आहे, एक ट्रान्स मॅन आहे, एक लेस्बियन आहे. स्मृतीला स्वतःला अजून ठरवलं नाही आहे खरं तिने की ती लेस्बियन आहे का ट्रान्स मॅन आहे, पण तरी तिला ब्रॅकेटमध्ये कोडिफाय केलं की ती एल आहे. आणि मला म्हटले तुम्ही जी आहे. सर पण आम्हाला क्यू सापडत नाही आहे कुठेच. तर हा एक फार इंटरेस्टिंग प्रश्न होता की क्यू कुठे शोधायचा. तुम्ही म्हटलं माझ्याच नावापुढे तुम्ही क्यू लावा, आणि त्या क्यूचा अर्थ मी वाकडेपणा म्हणून लावतो, आणि तिथे मी दिशाची एक कविता ऐकवतो आणि तिलाही काहीतरी बोलायचं तर मी सांग. आपण सगळेच वाकडे आहोत खरं. सेक्शन 377 जो आम्हाला गुन्हेगार ठरवत होता तो खरं तर हेट्रोसेक्शुअल्सना सुद्धा गुन्हेगार ठरवत होता. कारण तो म्हणत होता की संभोग हा फक्त प्रजननासाठी व्हायला पाहिजे, त्याच संभोगाला नैसर्गिक म्हटलं जातं ना. आणि खरं तर हेट्रोसेक्शुअल्स आमच्याही आधीपासून अनेक संभोग प्रजननासाठी करत नव्हते, म्हणून ते आमच्या आधी वाकडे होते ना. तर दिशाची एक खूप चांगली दिशादर्शक कविता आहे. तू सरळ मी वाकडा, तू सरळ मी वाकडा, तू विचारलं मी विचारलं तू सरळ की वाकडा, तू म्हणालास मी सरळ, मी स्वीकारलं अगदी सहजतेनं. तूही विचारलं मी सांगितलं म्या बाया वाकडी ना. तू उडालाच आणि बसलास जाऊन सरळ लोकांमध्ये, आणि मग रंगली चर्चा माझ्यावर. मी वाकडी म्हणून हसलात आणि स्वतःचा वाकडा असलेला सरळपणा झाकलात. हो आहे मी वाकडी आणि मला त्याचा सर्वार्थ अभिमान आहे. तर मला वाटतं की इथून पुढे आपण सरसकट सगळ्यांचं समतेचं राजकारणाचा विचार करायचा असेल तर आपल्याला क्विअरनेस या कॅटेगरीला वर आणावं लागेल. ती क्विअरनेस आपल्या सगळ्यांमध्ये आहे, तीच आपल्याला संघटित करेल. कारण सगळ्या कोत्या हिजडे बनत नाहीत म्हणून. आणि बाय द वे जाता जाता सांगतो, ट्रान्सजेंडर बिलचा सगळ्यांनी अभ्यास करा, कारण त्याच्या हिंदी ट्रान्सलेशनमध्ये, त्याचं हिंदी ट्रान्सलेशन जे केलं आहे सरकारनी, त्याच्यामध्ये ते ट्रान्सजेंडरला उभयलिंगी म्हणतात. म्हणजे सगळे हक्क बायसेक्शुअल्सना जाणार आहेत बरं का. म्हणून अभ्यास करा आणि लढा, शिका, लढा आणि संघटित व्हा ना. दिशाला काहीतरी बोलायचं. माईक द्या ना. तुम्ही म्हणलात की क्वेअर दिसत नाही, तर मी त्याला ॲडिशनल हे करत होते की आपण जेव्हा मोत्याची माळ पाहतो तेव्हा सगळे मोती दिसतात, आणि त्यांना जोडून एक आतमध्ये जे दोरा काम करतो ती आहे क्वेअर. तर आपण आयडेंटिफाय करताना आपल्याला आयडेंटिटीचं राजकारण करण्याची गरज का आली इथपासून सुरुवात होते. कारण की जेव्हा तुमच्याकडे पॉवर येते, ती पॉवर जेव्हा तुम्ही डिस्ट्रीब्यूट करत नाहीत समप्रमाणात, त्यावेळेस ज्यांना ती पॉवर मिळत नाही ते स्वतःची वेगळी ओळख सांगतात. तर त्यातनंही राजकारण जन्माला आले. आपण वेगळे झालेलो नाही आहोत, आपण फक्त आपली आपली एक हे केले. जेव्हा दोऱ्यावर कुठेतरी वार होईल त्यावेळेस मात्र आपण एकत्र येतो. थँक्यू दिशा, खूप थॉटफुल होतं ते. आणि जमीर सर थँक्यू त्याच्याबद्दल. जमीर सरांनी जर सांगितलं की क्विअर या शब्दाचा जर अर्थ तुम्ही बघितला तर जर डिक्शनरी मिनिंग मला तुम्हाला सांगायचं झालं तर त्याला विचित्र असा शब्द आहे. आणि विचित्र म्हणजे समाजामध्ये असताना विचित्र असणं असं क्विअर लोकांना जनरली LGBT व्यक्तींना संबोधलं जात होतं. पण जनरली जेव्हा कम्युनिटीने ते अडॉप्ट केलं की हां आम्ही विचित्र आहे पण आम्ही समाजाचा हिस्सा आहे आणि मी त्याच समाजामध्ये राहणार आहे, म्हणून काही व्यक्ती ज्या आहेत, तुम्ही बघणार असाल की बऱ्याचशा LGBT समुदायातील व्यक्ती ज्या आहेत क्विअर टर्म वापरतात. कारण जसं जमीर सरांनी सांगितलं की
लेबलचं राजकारण आहे, जे आपण शब्द वापरतो एकमेकांसाठी, ते काही लोकांना पटत नाही. त्यामुळे क्वेअर हा एक इन्क्लुझिव्ह वर्ड आहे कम्युनिटीमध्ये, ज्याला बऱ्याच वेळा मला पण इनफॅक्ट विचारतात की 2018चं जे सुप्रीम कोर्टचं निर्णय आहे त्याच्यानंतर एक प्रश्न 2-3 वेळा मला हा विचारला गेला की 2018 नंतर तुमच्या लोकांची लोकसंख्या खूप वाढली आहे. आणि हा थोडा विचित्र प्रश्न आहे, कारण लोकसंख्या वाढण्याचा प्रश्नच नाही, आम्ही तिथेच होतो. इट्स जस्ट दॅट की 2018 नंतर जे जजमेंट आलं त्यानंतर कम्युनिटीला कॉन्फिडन्स मिळाला, त्यांना आत्मविश्वास मिळाला, आणि म्हणून तुम्हाला ते समोर सोसायटीमध्ये स्वतःची लैंगिकता उघडपणे सांगत आहे तुमच्यासमोर. पण तो एक प्रश्न आहे, त्याबद्दल एक वेगळा चर्चा आय थिंक आपल्याला करायला लागणार आहे. पण मुव्हिंग फॉरवर्ड टू द नेक्स्ट स्पेक्ट्रम जे आहे LGBT मधलं जे आहे बी बायसेक्शुअल, जसं सरांनी आपल्याला पॉइंट आउट केलं की ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ॲक्ट बिल जे आहे ते जर तुम्ही वाचलं, हिंदीमध्ये जर ते पर्टिक्युलरली वाचलं, तर त्याचं डिरेक्ट लिटरली ट्रान्सलेशन जे आहे ते चुकीचं ट्रान्सलेशन आहे. त्याला उभयलिंगी शब्द वापरला गेला आहे तृतीयपंथी व्यक्तींना, आणि हे सजेशन जे आहे ते कम्युनिटीने सरकारला दिले पण होते, पण अनफॉर्च्युनेटली ते ॲक्सेप्ट नाही झाले. आणि अजूनही जर गव्हर्नमेंट सर्क्युलर तुम्ही वाचाल तर तृतीयपंथीच्या ऐवजी किंवा ट्रान्सजेंडरच्या ऐवजी ते स्लॅशमध्ये उभयलिंगी अजूनही लिहितात. पण जर उभयलिंगी शब्दाचा जर तुम्ही वापर बघितला किंवा त्याचा अर्थ समजला तर ते बायसेक्शुअल व्यक्तींसाठी केलं जातं. तर त्यासाठी मी नेक्स्ट स्पीकर्सला त्यांना इन्व्हाइट करेल. सना शेख ज्या आहेत त्या मेकॅनिकल इंजिनियर आहेत. सना या आहेत त्या स्वतःला पॅनसेक्शुअल असं आयडेंटिफाय करतात या सेक्शुॲलिटीच्या स्पेक्ट्रमला. तर मी सनाला रिक्वेस्ट करेल की सना, पॅनसेक्शुॲलिटी, अगेन सेक्शुॲलिटीचं मी जसं सांगितलं की हा एक पूर्ण स्पेक्ट्रम आहे, 1.5 तासाच्या सेशनमध्ये आपल्याला डिस्कस करता येणार नाही. तर सनाकडून ऐकूया की पॅनसेक्शुॲलिटी काय आहे किंवा कसा तो LGBT स्पेक्ट्रममध्ये विविधतेने आहे म्हणून. ओके, हाय, माझं नाव सना शेख आहे आणि मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. पण मी जॉब जी करते ती आहे कॉन्टेंट क्रिएटर आणि सोशल मीडिया मॅनेजर. आणि मी पॅनसेक्शुअल म्हणून आयडेंटिफाय करते. ॲक्च्युली आय एम स्टील फिगरिंग इट आउट. मला स्वतःला क्विअर आयडेंटिफाय करणं जास्त इझी पडतं. आणि मी माझी स्टोरी सांगेन, म्हणजे टू जस्ट एक्सप्लेन द जर्नी. तर मी 18 वर्षापर्यंत स्वतःला स्ट्रेट समजत होते, दॅट आय एम ओनली इन टू मेन. बट जेव्हा मी कॉलेजमध्ये होते त्यावेळी मला रिअलाईज झालं की म्हणजे ते खूप ड्रास्टिक होतं आणि खूप थोडंसं ट्रॉमटायझिंग होतं. कारण कमिंग आउट हे फक्त सोसायटीला नसतं, तुम्हाला स्वतःला पण असतं. तुम्हाला स्वतःला कमिंग आउट करणं हे खूप जास्त अवघड असतं, कारण या गोष्टींचा एक्सपोजर नाही आहे, या गोष्टींबद्दल माहीत नसल्यामुळं. आणि स्पेशली जेव्हा तुम्ही 18 वर्षे तुम्हाला स्वतःला स्ट्रेट समजलं असेल तेव्हा ते खूपच जास्त अवघड होतं माझ्यासाठी. तर त्यावेळी आय थिंक ते 2018च्या पूर्वीच होतं. आणि त्यावेळी मला कोणत्याही याबद्दल काही माहीत नव्हतं, LGBTQ काही माहीत नव्हतं. आणि भले मी सायन्स बॅकग्राऊंड असून म्हणजे एज्युकेटेड इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन झालं होतं, आजूबाजूला कोणी या गोष्टींबद्दल बोलत नव्हतं. आणि मी एका छोट्या गावातून नव्हते, इचलकरंजी कोल्हापूर, त्यामुळं अजूनही खूपच अवघड गेलं मला त्यातून बाहेर. 2 वर्षे लागली मला ॲक्च्युली थोडं स्वतःला ॲक्सेप्ट करणं की मी क्विअर आहे. आणि त्यावेळी मला माहीत होतं की मला स्वतःला लेबल नाही लावायचं, कारण आय रिअलाइज की हे खूप फ्लुईड आहे. कारण हे काही लोकांच्या मी गोष्टी वाचल्या की ते त्यांच्या वयाच्या 90s, 80s, 50s काही लोक लग्न केल्यानंतर पण स्वतःला त्यांचं रिअलायझेशन होतं की ते ॲक्च्युली ते काय आयडेंटिफाय करतात. तर त्यावेळी मी स्वतःला फ्लुईड, जेंडर फ्लुईड आणि क्विअर असं मी स्वतःला आयडेंटिफाय करणं सुरू केलं. आणि मी फॅमिलीला कम आउट अजून नाही केले. अँड आय डोंट नो हे जर त्यांना मिळालं तर काय होणार आहे, पण इट्स ओके, लेट्स सी. तर आणि ही जर्नी खूप चांगली होती. आय थिंक आफ्टर म्हणजे मी खूप जास्त सेन्सिबल झाले आणि मला माझं असं काय म्हणतात अवेकनिंग झालं काइंड ऑफ, की मला रिअलाईज झालं की हे रेग्युलर लाईफपेक्षा पण एक मोठी एक लाईफ आहे आणि काहीतरी वेगळं आहे. आय डोंट नो काय बोलते मी, पण तर
पॅनसेक्शुअलिटी एक्झॅक्टली आहे की जेंडर डझंट मॅटर. यू कॅन तुम्हाला रोमॅन्टिक भावनिक किंवा लैंगिक आकर्षण होऊ शकतं. जेंडर मॅटर नाही करत. लिंग किंवा त्यांचं सेक्शुअल ओरिएंटेशन हे मॅटर नाही करत. हे पॅनसेक्शुअलिटी आहे. आणि ह्याबद्दल खूप सारे लोकांना गैरसमज आहेत की जसं की जर एक बायसेक्शुअल किंवा पॅनसेक्शुअल मुलगी असेल, मी बायसेक्शुअल रेफर करेन इथे, तर त्यांना ते मोस्टली स्ट्रेट समजले जातात. आणि जर एक बायसेक्शुअल मेन असेल तर त्याला पूर्ण गे समजलं जातं. तर आणि अजून एक त्यांना वाटतं की बायसेक्शुअल आहे तर खूप कन्व्हिनियंट आहे ना, मुलग्याशी लग्न कर, मुलगीला असं आता म्हणजे ऑप्शन आहे तुझ्याकडे. तर हे असं नसतं. तुम्ही आता प्रेमात पडता तर यू कॅन चूज ना की आता मी याच्या प्रेमात पडले पण लग्न तर मी मुलग्याबरोबरच करणार आहे का मुलगीच्या. हे जर तुमच्याकडे ती हे आहे फ्रीडम असेल तर आणि तुमच्याकडे तुम्हाला चॉईसेस नाही आहे, तुम्ही तिथे आकर्षित झाला किंवा तुम्हाला त्या पर्सनबद्दल लाईफ हे स्पेंड करायची असेल तर तरी पण तुम्ही तुमच्या भावनांना मारून तुम्ही एका दुसऱ्याबरोबर हे करणं हे चुकीचं आहे. आणि हां आणि हां दॅट्स ऑल आय गेस. थँक्यू. थँक्यू सना. आय थिंक सनाने जे एक्सप्लेन केलं त्याच्याशी मोस्ट ऑफ द कम्युनिटी मेंबर जे आहेत किंवा इवन स्वतः मी ॲज अ कम्युनिटी मेंबर म्हणून रिलेट करू शकतो. कारण जर समलैंगिक व्यक्ती किंवा पर्टिक्युलरली कुठलाही स्पेक्ट्रम तुम्ही घ्या, लेस्बियन व्यक्ती घ्या, समलैंगिक पुरुष घ्या, महिला घ्या, तर ही स्ट्रगल नेहमी कायम असते. आणि समाजाला आम्हाला सांगायची गरज का पडते. डॉक्टर शेट्टींनी मगाशी एक टर्म यूज केली होती जी आहे कमिंग आउट. कमिंग आउट हे प्रत्येकाच्या LGBT ॲटलिस्ट तरी प्रत्येकाच्या जर्नीचा तो एक भाग असतो की स्वतःची लैंगिकता आम्हाला डिक्लेअर करायला लागते. ती करायला लागते कारण ती जर मी नाही केली तर तुम्ही मला हेट्रोसेक्शुअल समजाल किंवा मी तुमच्यासारखंच आहे जे की मी नाही आहे ते. म्हणून आम्हाला ते कमिंग आउट किंवा कधी कधी म्हणजे इच्छा नसतानाही सांगायला लागतं. त्यामध्ये दुसरा परत असं असतं की बायसेक्शुअलिटीबद्दल परत सनाने थोडंसं बोलली. ती पॅनसेक्शुअल स्वतःला आयडेंटिफाय करते, पण बायसेक्शुअलिटी जी आहे ती अगेन एक सेक्शुअलिटी स्पेक्ट्रम आहे ज्यामध्ये तुम्ही दोघं जेंडरकडे किंवा स्त्रीकडेही इमोशनली किंवा सेक्शुअली तुम्ही अट्रॅक्ट होऊ शकतात किंवा जर तुम्ही स्त्री असाल तर तुम्ही पुरुषाकडे किंवा स्त्रियांकडेही इक्वल लेवलवर. अगेन बायसेक्शुअलिटीबद्दल जे आहे ते खूप सारे मिसकन्सेप्शन अजून कम्युनिटीमध्ये आहे. एक सनाने त्यामध्ये सांगितलं की खूप कन्व्हिनियंट आहे. जनरली बायसेक्शुअल लोकांना बोललं जातं की तुम्ही तर काय तुम्ही कन्व्हिनियंटली चूज करू शकतात, पण तो कन्व्हिनियन्सचा प्रकार नसतो, तो फिलिंग आणि इमोशनचा असतो की तुम्ही किती अट्रॅक्टिव्ह त्या व्यक्तीकडे आहेत इमोशनल लेवल आणि सेक्शुअल लेवल पर दोघं यावर. तर म्हणून बायसेक्शुअलिटीचा जो स्पेक्ट्रम आहे पूर्ण तो समजून घेणं आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि LGBTQ स्पेक्ट्रममधून पुढील जो आहे स्पेक्ट्रममधला जो समाजाचा भाग आहे तो म्हणजे ट्रान्सजेंडर, तृतीयपंथी, हिजडा, आपण अशा वेगवेगळ्या टर्म्सनी त्यांना आपण संबोधत आलो आहेत. मागच्या सत्रामध्ये पण डिटेल चर्चा झाली. तर इथे मी मायाकडे परत येईल. माया जी आहे ही स्वतःला एक ट्रान्सजेंडर महिला म्हणून ती स्वतःला आयडेंटिफाय करते. मायाचं इंट्रोडक्शन मला माहिती आहे. मायाला मी खूप वर्षांपासून ओळखतो आणि माया आय एम रिअली सॉरी मी पूर्ण तुझं इंट्रोडक्शन इथे वाचू शकणार नाही. पण माया जी आहे ती मुंबईमध्ये जन्माला आलेली आहे. ती पोस्ट ग्रॅज्युएट आहे मॅनेजमेंटमध्ये आणि ती स्वतःला ट्रान्स वुमन म्हणून आयडेंटिफाय करते आणि ती हिजडा कम्युनिटीचा सुद्धा भाग आहे. माया जी आहे ती सध्याची को फाउंडर आहे आणि को चेअरपर्सन आहे ट्वीट फाउंडेशनची. ट्वीट फाउंडेशन ही एक संस्था आहे मुंबई आणि दिल्लीमध्ये जी ट्रान्स कम्युनिटी बरोबर काम करते आहे. जेव्हा मी ट्रान्स कम्युनिटी बोलतो आपल्याला कळणारच आहे आता की ट्रान्स कम्युनिटी फक्त ट्रान्स महिला नसतात, ट्रान्स पुरुषही असतात आणि नॉन बायनरी इंडिव्हिज्युअल्स पण असतात. पण मी मायाला रिक्वेस्ट करणार आहे. आणि अजून मायाचं सांगायचं झालं तर माया जी आहे, सुप्रियाताई मगाशी आपल्या बरोबर होत्या आणि त्यांनी LGBT सेलबद्दल त्या बोलल्या. तर माया जी आहे ती करंटली LGBT सेलची मेंबर आहे NCPमध्ये. तर ती अशा वेगवेगळ्या पदव्यां किंवा वेगवेगळ्या टोप्या धारण करून ती कम्युनिटीबद्दल काम करते. तर मी मायाला रिक्वेस्ट करेल की जनरली माया
मी बघितलं आहे की ट्रान्स कम्युनिटी जे आहे, ट्रान्स कम्युनिटीबद्दल जेव्हा बोलतो किंवा तृतीयपंथी समाजाबद्दल जेव्हा आपण चर्चा करतो तर जनरली फक्त ट्रान्स वुमेनवर जास्त फोकस असतो, पण असं नाही आहे. एक ट्रान्सजेंडर जो आहे तो एक पूर्ण अम्ब्रेला आहे. तर जर तू आपल्या प्रेक्षकांना जर तो ट्रान्स अम्ब्रेलाबद्दल जर सांगितलं तर बरं होईल, म्हणजे फक्त आपल्या नॉलेजसाठी किंवा जे रिसोर्सेस जे अवेलेबल आहे ते त्यांना तुला रेफर करता येतील. थैंक यू त्रिनेश. हिंदी मराठी मिक्स रहेगा, आई एम सॉरी फॉर दॅट. तर फर्स्ट ऑफ ऑल पहिला मी ऑर्गनायझरला थँक्यू बोलणं की असं मोठं स्टेट लेवल इव्हेंट करणं आणि ऑर्गनाईज करणं हे खूप महत्त्वाची असते. आणि ही सत्र जी आहे अर्थ आणि डिफरन्स ते महत्त्वाचं आहे. बिकॉज जोपर्यंत आपण तो समजणार नाही पुढचे सत्र जे आहे, जे पुढचे जे सेशन्स आहे ते आपल्याला समजणार नाही. ओके, मी का बोलतोय, कारण की जेव्हा कुठला पण माणूस, जेव्हा कुठला पण मुलगा बोलतो की मी एक गे आहे, तेव्हा त्याला बोलतात तू हिजड़ा है क्या, हिजड़ा बनना है क्या तेरे को. जब कोई बच्चा अपने घर में जाके बोलता है कि मैं हिजड़ों में, मतलब मैं एक ट्रांस वुमेन हूँ, तो उसको बोल देते हैं क्या तू हिजड़ा है क्या. तर ते गे आणि हिजडामध्ये खूप मोठा फरक आहे. आणि जसं इथे बाकी लोकांनी सांगितलेलं आहे, गे म्हणजे काय, लेस्बियन म्हणजे काय, क्वेअर म्हणजे काय, त्याच्यातलं बघायला गेलं तर ट्रान्स म्हणजे काय. ट्रान्स म्हणजे मी ज्या लिंगाला घेऊन जन्माला आलो आहे त्या लिंगाला माझा लैंगिक भाव मॅच होत नाही आणि मला ते वेगळंपणा वाटतं आहे, मला डिस्फोरिया वाटतं आहे, मला इश्यू वाटतं आहे. आणि आय हॅव अ मेंटल इश्यू, मेंटल डिस्फोरिया, मेंटल हेल्थ माझी जी आहे ते डिस्टर्ब होते. आणि त्यामुळे मी माझं लैंगिक चेंज करून घेतो. आय चेंज माय जेंडर अँड दॅट इज ट्रान्सजेंडर. जेव्हा मी पुरुष मेल असल्यामुळे माझ्यासारखा माणूस जो मेल आहे, आता मी फिमेल झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये त्याला ट्रान्स वुमेन म्हणतात. पुनीत आहे, मी त्याच्यावर जास्त बोलणार नाही, पण पुनीत इज अ वन हू विल बी टॉक अबाउट ट्रान्समेन. पण जे जन्माला ॲज अ मुलगी येतो आणि मग त्यांना चेंज करून पुरुष होऊन जातो, त्याला ट्रान्समेन म्हणतात. तर जेव्हा आपण अम्ब्रेला म्हणतो ट्रान्सजेंडर अम्ब्रेला, ट्रान्सजेंडर अम्ब्रेलामध्ये 3 कॅटेगरी आहे. एक आहे आयडेंटिटी, ज्याच्यामध्ये ट्रान्समेन अँड ट्रान्स वुमेन कम्स. ओके, नेक्स्ट आहे एथेनिक आयडेंटिटी. आपण असं देशात राहतोय जिथे सोशल आणि मॅथॉलॉजिकल आयडेंटिटी खूप जास्त आहे. जसं हिजडा जो आहे ते आपण बघितलं संपूर्ण भारतामध्ये, तर हिजडा नावाचं किंवा जे आयडेंटिटी आहे त्याला खूप महत्त्व दिलेलं आहे, त्यांना सन्मान दिलेला आहे. आणि पण प्रॉब्लेम काय आहे की कुठला पण ट्रान्सला बघितलं त्याला हिजडा बनून जातात. पण एक क्लिअर करून घेतोय की हिजडा जो आहे, हिजडा कोणी पण होऊ शकत नाही, कोणी जबरदस्ती पण तुम्हाला हिजडा करू शकत नाही. स्वतःची विल असायला पाहिजे. तुम्ही तुमचा गुरु निवडा, गुरु निवडल्यानंतर तुम्ही त्यांचं जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहे त्याचा मान्य करा. जेव्हा ते होतं तेव्हा तुम्ही ते गुरुला सांगायचं, गुरु मी आता हिजडा कल्चरमध्ये यायला रेडी आहे आणि मला तुमच्या चेला करा. जेव्हा हे सगळं प्रोसेस कंप्लीट होतो तेव्हा तो हिजडा बनतो. ठीक आहे, म्हणजे लहानपणीमध्ये बोलतात की बच्चे को उठा के लेके गए, हिजडा बना दिए. मी तुम्हाला सांगू, 2 दिवस आधी माझं एक मीटिंग होती आधार ऑफिसमध्ये, नेशनल ऑफिसमध्ये. त्यानंतर मी मार्केटला गेलो ते सामान घ्यायला. मी ज्वेलरी घेत होते आणि तिथे एक फॅमिली होती आणि त्याची मुलगी ऐकतच नाही होती की का मतलब मस्ती करना नहीं है एंड ऑल. एंड देन तो वडील होता, तो मला बोलतोय इसको बोलो नहीं तो तुम उठा के लेके जाओगे. मला मैं काय को बोलू, दिस इज द रॉंग थिंग. लाईक यू नो, कशाला मी सांगू की मी घेऊन जाईल आणि मी काय करेल घेऊन जाऊन. आणि दॅट इज अ फिअर विच वी हॅव फ्रॉम एजेस. दिस मिथ हॅव टू बी ब्रोकन ऑफ. सो अपार्ट फ्रॉम दैट, दूसरा एथनिक आइडेंटिटी है जोगती. गुरु यहाँ पे बैठे हुए हैं, तो जोगती गुरु, जोगती एक बहुत बड़ा कल्चर है हमारे हिजरत ट्रांसजेंडर समुदाय के अंदर, जो
साउथ महाराष्ट्र एंड कर्नाटक में देखा जाता है। हमारे और उनमें ज़्यादा फ़र्क नहीं है, हिजड़ों में और जोगती में ज़्यादा फ़र्क नहीं है। हम दोनों भिक्षा लेके अपना गुजारा करते हैं। खाली यही है कि वो पूजा पाठ में ज़्यादा ध्यान देते हैं और हम घर घर में जाके बधाइयाँ उठा के करते हैं, ठीक है। नेक्स्ट इज अरावलीज, जे तुम्हाला चेन्नईमध्ये भेटणार आहे। शिवशक्ती, जे तुम्हाला आंध्रामध्ये भेटणार आहे। लालमाई, राधा प्यारी, ते मथुरामध्ये भेटतात। हे सगळं आयडेंटिटी आहे, ते त्याला आपण म्हणतात एथनिक आयडेंटिटी, आणि ते वेगवेगळ्या कल्चर आणि रिलिजनला जोडून बनलेली आयडेंटिटी आहे। आणि लास्ट आयडेंटिटी जे सेक्शन आहे त्याला म्हणतात सोसायटी ऑर द कल्चरल ॲज पर द सोसायटी ऑर द मॉडर्न टर्म ऑफ द आयडेंटिटीज। ड्रॅग क्वीन, ड्रॅग किंग, नॉन बायनरी इज अंडर अ न्यू टर्म, जेंडर फ्लुइड, ते सगळं जे आयडेंटिटी आहे ते परत ट्रान्सजेंडरमध्येच येतात, पण हे मॉडर्न आयडेंटिटी आहे। आय मीन टू से ट्रान्सजेंडर इज सच अ इव्हॉल्विंग वर्ड की उद्या काय कोणाला काय भेटलं नाही ते अम्ब्रेलामध्ये टाकून देणार। तर बिकॉज इज नॉन बायनरी ऑल्सो वॉज नॉट देअर इनिशियली, म्हणजे नॉन बायनरी जे होतं ना ते आधी होतंच नाही, पण ते मध्ये कुठेतरी आलं। ड्रॅग किंग, ड्रॅग क्वीन हे कोणी नाही होतं। क्रॉस ड्रेसर होते आपण आपल्याकडे, ते पण ट्रान्सजेंडरमध्ये आहे। तर महत्त्वाचं तो आहे की आपल्याला ते समजायचं गरज आहे की सगळं हिजडा ट्रान्स वुमेन नसतं, सगळी ट्रान्स वुमेन जोगती नसतं, सगळं जोगती ड्रॅग क्वीन नसतं, ते वेगवेगळं। आणि ऑफकोर्स द डिफरन्स जे आहे ते खूप कमी आहे, पण महत्त्वाची गोष्टी आहे की तुम्ही हे समजून घ्यायचं आहे। उद्या कोणी तुम्हाला भेटलं की तुम्ही हे बोलू शकत नाही की तू का हिजडा आहे का, तू का किन्नर आहे का, कारण हे जे आहे मिसकन्सेप्शन आपण जर क्लिअर नाही करणार तर आपली जी यंग पिढी येणार आहे त्यांच्याकडे कसं काय क्लिअर होणार आहे। थँक्यू सुधीर। ॲब्सोल्युटली, थँक्यू माया। आय थिंक मायाने जे आहे ते खूप दोन मुद्दे खूप चांगल्या पद्धतीने इथे मांडलेत, आणि जे मायाने एक्झाम्पल दिलं त्याला मी खूप चांगल्या पद्धतीने रिलेट करू शकतो, कारण सिमिलर एक्झाम्पल माझ्या घरी झालं होतं। जेव्हा मी माझ्या म्हणजे लहान असतात तेव्हा तर मला रिअलायझेशन पण नव्हतं की मी सेम स्पेक्ट्रमचा भाग आहे म्हणून, पण जेव्हा मी लहान होतो तेव्हा मार्केटमध्ये जाताना जेव्हा आमच्या इथे हिजडा व्यक्ती जेव्हा दिसायचा आणि मी जेव्हा आईला विचारायचो की आई ते व्यक्ती कोण आहे, तर ऑफकोर्स त्यांच्याकडे आन्सर नसायचा, आणि नंतर कधीतरी मला त्या नावाने घाबरवायला जायचं की जर तू असं नाही केलं तर त्या तुला उचलून घेऊन जातील। तर आय थिंक ही आपली, मी बघितलं की आपल्या प्रेक्षकांमधले बरेच जण त्यावर हसले होते, पण आय थिंक लेट्स ॲक्सेप्ट दिस की ही आपली सामाजिक रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपल्या सर्वांची, की हे जे मिथ आहे किंवा हे जे मिसकन्सेप्शन आहे हे दूर करण्याचं, आणि त्यानुसार आपण ही रिस्पॉन्सिबिलिटी एकत्र घेतली तरच आपण हे जे सगळे मायाने मुद्दे मांडलेले तिथे की घाबरवायचे आहेत किंवा आपण लगेच बोलतो की अरे तू हिजडा आहे क्या, हे जे अशा रिॲक्शन आहेत ह्या अशा पद्धतीनेच आपण दूर करू शकणार आहोत। त्यामुळे लेट्स ॲक्सेप्ट दिस ॲज अ टुगेदर रिस्पॉन्सिबिलिटी, आणि देन मे बी जेव्हा आपण पुढच्या वेळी असं भेटणार आहोत किंवा कोणी आपल्याला सांगितलं तर आपण अशा पद्धतीने त्यांच्यावर रिॲक्ट नाही करणार, कारण आपण बऱ्याच वेळी बघतो की मूवीजमध्ये पण फिल्ममध्ये पण काही घाणेरड्या पद्धतीने ऑल्दो हिजडा इज अ व्हेरी वेल ॲक्सेप्टेड टर्म्स विदिन द कम्युनिटी, त्यामध्ये काही ऑफेन्स नाहीये, पण काही अशा टर्म्स आहेत ज्या कम्युनिटीला रेफर केल्या जातात ज्या कम्युनिटीने ॲक्सेप्ट केलेल्या नाहीये। त्यामुळे अजून एक आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की याबद्दल कम्युनिटीबद्दल आपल्याला अजून इन्फॉर्मेशन घेतली पाहिजे, आणि ज्या टर्म्स ॲक्सेप्टेबल आहेत किंवा ज्या ऑफेन्सिव्ह टर्म आहेत ते आपण नाही यूज केलं तर देन आपण कॉन्ट्रीब्यूट करू शकणार आहे त्याच्यामध्ये। मी पुढच्या प्रणीतला विचारणार आहे, कारण आपण ट्रान्सजेंडर अम्ब्रेलाबद्दल बोलतोय आणि मायाने ऑलरेडी ॲज अ पार्ट ऑफ ट्रान्सजेंडर अम्ब्रेला ट्रान्स मॅन म्हणजे ट्रान्स पुरुषांबद्दल तिने माहिती आपल्याला सांगितली आहे। तर प्रणीत आपल्या बरोबर आहे। प्रणीत जो आहे तो स्वतःला ट्रान्समॅन म्हणून आयडेंटिफाय करतो। प्रणीत जो आहे हा पुण्यामध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या LGBTQ ऑर्गनायझेशनमध्ये तो व्हॉलेंटियर करतो, इव्हेंट्समध्ये तो काम करतो, आणि त्याचा एक फेसबुकचा सपोर्ट ग्रुप आहे त्यामध्ये तो इतर जे ट्रान्स पुरुष आहेत किंवा ज्यांना मदतीची गरज आहे, कारण अजून जरी बघितलं तरी खूप सारे रिसोर्सेस रिजनल लँग्वेजेसमध्ये अवेलेबल नाही आहेत, तर ते प्रोव्हाइड करण्याचं गायडन्स देण्याचं काम प्रणीत करतो। तर प्रणीत मी तुला रिक्वेस्ट करेल की जे ट्रान्समेन कम्युनिटी आहे इन जनरल आपण बघितलंय की
सोसायटी जे आहे ते सेकंड स्टेजला आहे, पण विदिन LGBTQ स्पेक्ट्रम आपण बघतो बऱ्याच वेळेला की जे ट्रान्समॅनचं रिप्रेझेंटेशन असतं ते खूप कमी आपल्याला दिसतं. तर त्याला काही पर्टिक्युलर कारण आहे किंवा तू काय बोलशील त्याच्यावर? ओके, हॅलो, मी प्रणित उर्फ त्रिनय. तर मी ट्रान्समन आहे, म्हणजेच तृतीयपंथी पुरुष. माझा जन्म हा स्त्रीचा झाला. तर लहानपणापासूनच एक प्रॉब्लेमॅटिक चाइल्ड म्हणूनच मला घरात पण कन्सिडर करत होते, कारण की मला बांगड्या घालायला आवडत नव्हत्या, लेडीज सँडल्स घ्यायची मम्मी, ते आवडत नव्हतं. हे सगळं म्हणजे प्रथमदर्शनीच कळून चुकलं होतं माझं मलाच की काहीतरी फॉल्टी. मग माझा मलाच मी खूप विचार करत बसायचो. आणि त्याच्यानंतर एक सोसायटी ॲक्सेप्ट करत नाही, एक तुम्ही बायोलॉजिकली असे आहात, तर यू शूड लिव्ह लाईक दॅट. तुम्ही बायोलॉजिकली मुलीचा जन्म घेतलाय तर तुम्ही मुलगी बनूनच राहा आणि मग तसं सगळं वागा राहा असंच असतं. पण तसं मी केलं नाही. मग ते सोसायटीने कुठेतरी एक ॲक्सेप्ट केलं थोड्या प्रमाणात, हां ही मुलगी आहे, टॉमबॉय आहे, बस असं. पण तिथंही मी समाधानी नव्हतो, कारण की मला पुरुषांसारखं दिसतच नव्हतो. तर मी ते ॲडजस्ट केलं समहाव. पण त्याच्यानंतर मग पिरियड्स सुरू झाले, मग एक मेंटल डिस्टर्बन्स असू झालं. मग तिथून पुढे जरा जास्तच डिस्टर्ब होत गेलो, पॅनिक अटॅक्स, कुठेतरी फेंट होऊन पडणं हे वाढलं. मग त्याच्यानंतर न्यूरोलॉजिस्टकडे नेलं की मेंदूत फॉल्ट आहे की बघायचं होतं माझ्या घरच्यांना. तर मग न्यूरोलॉजिस्टने 1-2-3 महिने केल्यानंतर त्यांना कळलं की हा न्यूरोलॉजिकल इश्यू नाही आहे. MRI CT स्कॅन केल्यानंतर मग त्यांनी सायकॅट्रिस्टकडे पाठवून दिलं की हा तुमचा भाग आहे, बघा. तर मग मी जवळपास 6-7 वेगवेगळे सायकॅट्रिस्ट चेंज केले की मला मुलगा बनायचं. मी फक्त एवढंच म्हणत होतो त्यांना जाऊन. आता त्यांनाही ते कन्सेप्ट माहीत नव्हती, मलाही माहीत नव्हतं की कसा ते मुलगा बनवतील. पण डॉक्टर आहेत, काहीतरी करतील असं वाटायचं. पण तरी 6-7 चुकीचे सायकॅट्रिस्ट मला भेटले. मग कंटाळून घरचेही असं बोलत होते आणि लग्नाला मुलं बघायला येत होती आणि मी मुलांमध्ये इंटरेस्टेड नव्हतो. मला मस्क्युलन मुली आवडायच्या. मी आता तृतीयपंथी स्त्रीच्या रिलेशनशिपमध्ये आहे. मस्क्युलन मुली असतात ते ऑफकोर्स सगळ्याच. तर मग ते एक झालं. मग मुलं बघायला आले तर तिथे जास्त मेंटली खूप जास्त डिस्टर्ब झालं. याचा सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे की माझ्या एज्युकेशनवरती तर झालाच आणि करिअरवरती झालं. मी फोकस नव्हतो. करिअर आताही माझं खोल म्हणलेलं आहे, खूप कमी सॅलरी घेतो, 30 आहे मी आता. तर ते एक आहे. आणि तृतीयपंथी पुरुष म्हणजे एक मस्क्युलन पाहिजे, त्याचा आवाज एक रफ अँड टफ पाहिजे, त्याचं दंडबिंड असं सगळं एक सोसायटी सगळं तसं म्हणते. पण ॲक्च्युअल बायोलॉजिकल पुरुषसुद्धा कधी कधी तसे नसतात, जरी ते स्ट्रेट असले तरी. कधी कधी त्यांचा आवाजही बायकी असतो, त्यांना थोडं फेमिनिझम असतं. तर मग तिथे एक ठीक आहे, त्यांनाही परेशानी होते, मग मलाही होते. आजकाल म्हणजे कोणी मला अगं म्हणतं, कधी कधी कोणी अरे म्हणतं, कोणी मॅडम म्हणतं. मॅडम म्हणलं की मी थोडा जेंडर डिस्फोरिक आहे, मला त्याचा त्रास होतो आणि मग मी उचकून जातो की बाबा तुझी आई बहीण ह्या मॅडम आहेत, मी नाही, असं मी बोलून जातो. बोलू नाही पण बोलतो. आता तुमचा राग आहे तो, तुम्हाला मुलगा असावं, मुलगा म्हणावं हे मला अपेक्षित असतं. पण मी इनफ तेवढं दिसत नाही, माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत मी तसं दिसू याच्यासाठी. चालली आहे, प्रयत्न चाललेत. मरेपर्यंत मरता कोणीतरी म्हातारा नक्कीच म्हणेल. आणि टिनेशने जसा प्रश्न केला की तृतीयपंथी पुरुष पुढे नाहीत, तर तृतीयपंथी पुरुष का पुढे नाहीत त्याची वेगवेगळी खूप कारणं आहेत. मेन गोष्ट म्हणजे की ते जर आउट झाले, ॲज अ ट्रान्समॅन म्हणून आउट झाले, तर मग ते ऑफकोर्स एक त्यांना एक तर घरातून थ्रूआउट करतील, नाही करणार, किंवा मग कन्व्हर्जनचा प्रयत्न करतील. त्यामुळे ते लवकर सहजासहजी आउट होत नाहीत. आणि म्हणजे सगळ्या सोसायटीच्या हिशोबाने आता मुली जास्त लवकर लग्न करत नाहीत, तर त्यांना त्यांचं पुरुषत्व झाकून त्या टॉमबॉयिश राहत आहेत. आणि अजून एक कारण, ट्रान्स पुरुष आउट होत नाही. तृतीयपंथी पुरुष मी म्हणजे कॉलरवर करून तृतीयपंथी पुरुष आहे म्हणून सांगत नाही, कारण की त्यांना मोस्टली त्यांना मुली आवडत असतात. ठीक आहे, त्यांना मुली किंवा ट्रान्स मुली आवडतात, किंवा त्याला मुलगाही आवडू शकतो. तृतीयपंथी पुरुषाला ते सगळं आवडू शकतं. पण मग आता त्याने जर छाती ठोकून सांगितलं की मला मुलगी आवडते किंवा ट्रान्स मुलगी आवडते किंवा मुलगा आवडला तर काही विशेष नाही, ते लग्न लावून देतील घरचे. पण ट्रान्स पुरुषाने, तृतीयपंथी पुरुषाने सांगितलं की मला मुलगी आवडते, मेन गोष्ट म्हणजे त्याला मुलगी भेटणार नाही लग्नाला. की ती मुलगी रेडी असेल ट्रान्स पुरुषाशी, तृतीयपंथी पुरुषाशी लग्न करायला, पण त्या मुलीच्या घरच्यांना खूप प्रश्न असतील की बाबा यांचं फ्युचर काय, बायोलॉजिकली सेक्शुअली ते थोडे वेगळे असतात. तर मग ते त्यांचं ते 4 भिंतीतलं पाहून घेतील, पण तरी घरच्यांना उगी मध्ये मध्ये करायची असतेच. आता आई वडिलांचा चांगला संसार झालाय माझ्या, गेली 34-35 वर्ष व्यवस्थित संसार करतायत.
पण त्यांना उगा माझ्या संसाराचा आजूकही पडलेला आहे आणि ते पडतंच. मग तृतीयपंथी पुरुष याच्यामुळे आउट नाहीत की त्यांना मुली भेटणार नाही, आणि आता काही रिलेशनशिपमध्ये आहेतही तर त्यांच्या रिलेशनशिपची वाट लागेल. मी जर तृतीयपंथी पुरुष हे असं आउट झालो तर ते ॲज अ पुरुष म्हणूनच वावरतायत, राहत आहेत. तर अपेक्षा आहे लोकशाहीतील सहभाग हाच आपला कार्यक्रम आहे, आणि अपेक्षा हीच आहे की सोसायटीने कोणी असं नाही, पुरुष असू देत, लेडीज असू देत, ट्रान्स असू देत, गे असू देत, की ते काय म्हणजे आपण आउट झालो LGBTQI+ कम्युनिटीतून आहोत असं आउट झालो तर ते काय तुम्हाला सेक्शुअली त्रास देणार नाहीत. पण त्यांना एक ॲक्सेप्ट करा, ॲक्सेप्टन्स आहे, वाढतोय, पण अजून मोठ्या प्रमाणात व्हावं. म्हणजे तृतीयपंथी पुरुष आउट होतील आणि त्यांना मुली भेटतील लागणार, त्याला अजून वेळ लागणार आहे. म्हणजे जनरली जर प्रोडीपचं बोलायचं झालं तर तो बोलतोय कुठलाही मापदंड आपल्याला नको आहे. जर आपल्याला कुठलीही व्यक्ती जर आवडली, कुठल्याही लिंगाची असू दे किंवा कुठलाही लिंगभाव त्या व्यक्तीला असू दे, तेवढं फ्रीडम आपल्याला असलं पाहिजे. आणि ॲज अ सोसायटी म्हणून आपण त्यासाठी रेडी व्हायचं आहे. आपण मला हा कॉन्फिडन्स आहे की आपण ॲज अ सोसायटी म्हणून तुम्ही आणि मी आपण त्या जर्नीवर निघालेलो आहोत. पण आय थिंक या स्टेजला पोचायला आपल्याला थोडासा अजून वेळ लागणार आहे. पुनीतने 1-2 महत्त्वपूर्ण मुद्दे त्याच्याबद्दल सांगितले आणि ते त्याचं मोठेपण की त्यांनी ते जरा थोडंसं मिश्किल पद्धतीने सांगितले, पण ते खूप महत्त्वाचे मुद्दे पर्टिक्युलरली फॉर ट्रान्स वुमेन, म्हणजे ट्रान्स महिलांसाठी किंवा ट्रान्स पुरुषांसाठी. आणि त्यासाठी मी डॉक्टर शेट्टींची मदत घेणार आहे. डॉक्टर शेट्टी, पुनीतने मेन्शन केलं की जेव्हा त्याला कुणी दुसऱ्या प्रोनाऊन्सने बोलतं किंवा ॲज अ मुलगी म्हणून ॲड्रेस करतं तर त्याच्यासाठी ते ट्रिगरिंग होतं किंवा त्याला मेंटल हेल्थ चॅलेंजेस होतात. तर तुम्ही त्यावर काय कराल, किंवा तुम्ही ॲज अ डॉक्टर म्हणून या कम्युनिटीबद्दल काम करताना तुम्ही जनरली कसं यावर ऑब्झर्वेशन आहे तुमचं? कारण मेंटल हेल्थचे चॅलेंजेस आहेत ते खूप जास्त आहेत पर्टिक्युलरली ट्रान्सजेंडर कम्युनिटीमध्ये. थँक्यू दिनेश. हो, मानसोपचार तज्ञ म्हणून आम्ही काम करतो आणि LGBTQ कम्युनिटीमध्ये खूप काय आय थिंक हिअर आय वुड लाईक टू से की खूप माझं जे काय एड्युकेशन झालं आय थिंक इट्स बिकॉज माझं असोसिएशन मिस्टर खिरेंबरोबर होतं. आमचं MOU आहे. सम ऑफ आर क्लायंट्स लाईक विजया हू सिटिंग हिअर, प्रणीत ऑल्सो हिअर. आणि आमचं हे कळालं की ह्या कम्युनिटीमध्ये मानसिक त्रास आणि जसं सगळ्यांनी सांगितलं की कमिंग आउट, स्वतःला एक्सेप्ट करणं आणि नंतर पालकांना, मित्रमैत्रिणींना, सोसायटीमध्ये आउट होणं हे खूप एक त्रासदायक जर्नी असतं. सोपं नसतं ते. 4 वर्षापूर्वी तर खूपच अवघडच होतं कारण आपल्याकडं ते जे लॉ 377 होतं त्यामुळे. आणि म्हणून बहुतेक लोकांना ते मानसोपचार तज्ञकडे जातात, ते आउट होत नाही, पण ते डिप्रेशन किंवा एन्झायटी किंवा काही व्यसन ते करून किंवा सेल्फ हार्म, म्हणजे आत्ताच नुकताच सुसाईड प्रिव्हेन्शन डे झालं आपलं 10 सप्टेंबरला. पण आम्ही हे बघितलं आहे की LGBTQ कम्युनिटीमध्ये सेल्फ हार्म, मानसिक त्रासामुळे की स्वतःचं काहीतरी हानिकारक करायचं, आत्महत्येचा प्रयत्न करायचं, हे खूप काय आहे. आणि ट्रान्सजेंडर कम्युनिटीमध्ये बहुतेक रीतीने जास्त त्यात. म्हणजे जर का आम्ही बघितलं तर मानसिक त्रास जे असतं, डिप्रेशन आणि एन्झायटी तर सगळ्यांमध्येच असतं. ॲटलीस्ट 60 to 70% पीपल विल हॅव. मला वाटतं पहिलं सेशनमध्ये हे पण झालं होतं, त्यांनी सांगितलं होतं की सेक्शुअल अब्यूज इज ऑलमोस्ट 100% इन द ट्रान्सजेंडर कम्युनिटी. In any form, it could be just sexual molestation, it could be frankly penetrative, but we see even the verbal abuse, the emotional abuse. तर हे जे शोषण असतं आम्ही खूप काय बघतो, त्यामुळे ऑब्व्हियसली मानसिक त्रास होतच. आणि जसं मी सांगितलं की पूर्वी कदाचित ते मानसोपचार तज्ञांकडे ह्यासाठीच यायचं की मानसिक त्रास आहे आणि त्याचा उपचारासाठी. आणि बाकी एक मुद्दा पण होतं की ते कदाचित पालकांना समजलं तर कन्व्हर्जन थेरपी, की त्यांना नॉर्मल जे आपण म्हणतो नॉर्मल करण्याचा प्रयत्न, जे आपण सामाजिक रीतीने जे नॉर्मल बघतो की बायनरी वर्ल्डमध्ये की पुरुषसारखं वागणार आणि पुरुषसारखंच बायकांकडे त्यांचं आकर्षण असणार आणि बायकांचं तसं. माझं हे म्हणणं आहे की जेव्हा आपण बघतो की आत्ता मे बी फ्रॉम द वेस्टर्न वर्ल्ड हे खूप मुद्दा चाललं आहे की प्रोनाऊन्स, आम्ही पण हे प्रोनाऊन्स का इम्पॉर्टन्स देतो, कारण जसं सगळ्यांनी इथं सांगितलं आपलं जे
भावना आहे आपल्याबद्दल, जेंडर आयडेंटिटी आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. जे आयडेंटिटी आपण स्वतःला मानतो, स्वतःला समजतो. तर जेव्हा जसं प्रणिती सांगितलं की जेव्हा कोणी प्रोनाऊन्स चेंज करून, जसं आपलं नाव, माझं नाव ज्योती आहे, मी स्पेलिंगचं पण खूप रिजिड असते, कारण साऊथमध्ये मला, मी साऊथ इंडियन आहे, पण साऊथमध्ये माझं ज्योतीला JYOTHI लिहितात. तर आय गेट व्हेरी अपसेट विथ दॅट, बिकॉज माझं स्पेलिंग जे मी लिहिते ते इट इज JYOTI. सो इवन अन अल्फाबेट कॅन कॉज डिस्ट्रेस. सो जेव्हा तुमचं प्रोनाऊन्स तुम्ही म्हणजे तोच ती केलं किंवा तीचं तो केलं, किंवा आत्ता जर काय नॉन बायनरी पर्सन्स असेल तर दे यूज द प्रोनाऊन दे, त्यांचं जे काय महत्त्व आयडेंटिटी आहे स्वतःचं बद्दल बघण्याचं दृष्टिकोन किंवा त्याचं स्वतःचं जे लक्ष, ते इट इज लाईक निगेटेड. त्याचं म्हणजे ते इनविजिबल होण्यासारखं आहे. म्हणून इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू यूज द राईट प्रोनाऊन्स. आमचं जे क्लिनिकमध्ये किंवा आम्ही हेच प्रयत्न करतो की शिकवताना की पहिलं तर आपण ते क्लायंटलाच विचारायचं की तुमचं नाव काय आहे, तुम्ही स्वतःला कशा म्हणून तुम्ही ॲड्रेस करता. लाईक आता खूप काही कॉन्फरन्सेसमध्ये आम्ही इन ब्रॅकेट्स वी राईट अ प्रोनाऊन्स की शी हर किंवा दे देम, की की म्हणजे लाईक इन मराठी लाईक ती तो वगैरे. तर हे महत्त्वाचं कशासाठी, कारण इट इज लाईक डिक्लेअरिंग युअर आयडेंटिटी, की ह्या आयडेंटिटी माझं हे प्रोनाऊन्समुळे आहे. मला तुम्ही कसं ॲड्रेस करणार किंवा मला तुम्ही कसं बोलवणार किंवा बोलणार, ते मला त्यामध्ये जर काय तुम्ही चुकीचं बोलला तर मला ते खूप त्रासदायक होईल. तर जसं प्रणितनी सांगितलं ते जेंडर डिस्फोरिया होतंच त्यामुळे. तर इवन इन पर्सन्स जे जेंडर असाइनमेंट सर्जरी केलं असेल किंवा त्यांचं हॉर्मोनल ट्रीटमेंट झालं असेल आणि खूप काय ते दिसतातच, म्हणजे ट्रान्समॅन किंवा ट्रान्सवुमन, पण त्यांना पण जर काय चुकीचं प्रोनाऊन्स किंवा चुकीचं वर्ड किंवा यूज केलं तर त्यांना खूप डिस्ट्रेस अजूनही होत आहे आणि त्यामुळे मानसिक त्रास होत आहे. थँक्यू डॉक्टर शेट्टी. आय थिंक डॉक्टर शेट्टींनी स्वतःचं एक्झाम्पल देऊन अगदी चांगल्या पद्धतीने तो मेसेज आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. कारण जर तुम्ही ते सेम एक्झाम्पल तुम्हाला लागू केलं तर तुम्हाला समजेल की तो किती डिस्ट्रेस असतो किंवा ते किती फ्रस्ट्रेशन असतं. म्हणून जी व्यक्ती जर आपल्याला प्रोनाऊन्स सांगते आहे किंवा त्यांचं इतर नाव सांगते आहे तर ते आपल्याला रिस्पेक्ट करणं आणि तेच नाव वापरणं आपल्याला थोडंसं त्याबद्दल सांभाळून घ्यायचं आहे. कारण थोडा वेळ लागू शकतो त्या गोष्टीसाठी. मी असं म्हणणार नाही की पहिल्या भेटीमध्ये तुम्ही त्या व्यक्तीला पूर्णपणे जाणणार, पण हा प्रयत्न करणे की त्या व्यक्तीने जे नाव तुम्हाला सांगितलं किंवा जे प्रोनाऊन सांगितले, जे सर्वनाम सांगितले ते आपण वापरणार आहोत. वेळेचं डेफिनेटली मला भान आहे, का वेळ खूपच कमी आहे माझ्याकडे. 2 प्रश्न ऑलरेडी माझ्याकडे आलेले आहेत, त्यामुळे लिमिटेड टाईम असून मी पुढच्या स्पीकरकडे जाणार आहे. पुढचे स्पीकर जे आहेत आपले जे आहेत ते डॅनिएला मेंडोसा. डॅनिएला जी आहे ते त्यांनी 2014मध्ये त्यांनी युनायटेड नेशन्समध्ये त्यांनी रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. त्या भारतातील पहिल्या इंडियन टेट स्पीकर आहेत ज्यांनी सिल्वर मेडल मिळवलं आहे बॅचलर ऑफ सोशल वर्कमध्ये फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी. आणि दुसरा अवॉर्ड त्यांच्या नावे आहे जो आहे फर्स्ट इंडिव्हिज्युअल फ्रॉम द LGBTQ कम्युनिटी टू अवॉर्ड एट द भारती विद्यापीठ रत्न अवॉर्ड. तर आपल्याबरोबर डॅनिएला आहे. आणि मी डेफिनेटली तुम्हाला सगळ्यांना एनकरेज करेल की जे प्रश्न तुमच्याबरोबर असतील ते तुमच्याबरोबर ठेवा. जेवढे आपल्याला घेता येतील तेवढे आपण त्यांचा उत्तर देण्याचा प्रयत्न करू. डॅनिएला, ओव्हर टू यू. पहले तो उपस्थित सभी लोगों को मेरा प्रणाम, और मैं हमेशा चालू करने से पहले मैं मेरे माँ को प्रणाम करती हूँ. वो हैं घर पे, पर अगर आज मैं किसी भी जगह पे कहीं पे पहुँची हूँ तो आज सिर्फ और सिर्फ मेरे माँ का हाथ है उसके पीछे. मेरी माँ की निष्ठा का फल है जो जहाँ पे मैं यहाँ पे खड़ी हूँ. मेरा जन्म क्रिश्चियन परिवार में हुआ और मेरे माँ बाप को 8 साल के बाद बच्चा हुआ. और जब 8 साल के बाद मेरे माँ बाप को बच्चा हुआ, डॉक्टर जैसे ऑपरेशन थिएटर से बाहर निकले तो सबसे पहली व्याकुलता एक ही चीज़ पे अटकती है कि लड़का हुआ है या लड़की हुआ है. उसी के आधार पे ये संसार चलता है. तो जब मेरे पापा ने डॉक्टर को पूछा कि क्या हुआ है, तो डॉक्टर ने जवाब देके कहा कि आपके घर पे छक्का पैदा हुआ है. तो आप समझ रहे हो, जो पहला शब्द था मेरे जीवन का
उसी ने मुझे डिस्क्रिमिनेट किया. जो पहिला शब्द होता माझा जीवनाचा, तो माणूस म्हणून नाही पण छक्का म्हणून मी जन्माला आली, तो थप्पा माझ्यावर लावला गेला. तो उसको अलग अलग शब्द है कि अरे ये तो माँ पेट हिजड़ा है, पर जैसे इन्होंने कहा, माया ने कहा कि हर कोई हिजड़ा नहीं बनता है ना, उसका एक प्रोसेस होता है. तो मेरा आजीवन इसी के पीछे गया कि मैं कौन हूँ, मैं कहाँ बैठती हूँ. ना मैं ट्रांस वुमेन में आती हूँ, ना मैं ट्रांस मैन में आती हूँ. मेरा बायोलॉजिकल सेक्स बहुत अलग है, मेरा सेक्सुअल ओरिएंटेशन अलग है, मेरा जेंडर ओरिएंटेशन अलग है. तो मैं कहाँ हूँ, ये सवाल का जवाब मैंने हर दल में ढूंढा. मैं कोती बनी, आई बिकेम क्वेयर इन अदर वर्ड्स, है ना. मैंने साड़ी पहन के, जब किसी ने नहीं अपनाया, डिस्क्रिमिनेशन, वो सब स्टोरी आपने सुनी है. तो मैं भीख मांगी, मैंने क्या बोलते हैं, मैंने सेक्स वर्क किया, सब किया मेरी आइडेंटिटी ढूंढने के लिए. और उस आइडेंटिटी ढूंढने के चक्कर में डॉक्टर्स हो, एजुकेशन सिस्टम हो, हर जगह पे मेरे साथ मोलेस्टेशन होना शुरू किया. क्योंकि मैं जब डॉक्टर के पास चेकअप पे जाती थी, मैं जब 4 साल की थी तो मुझे जब मैं 9 साल की थी तब मुझे पीरियड्स आना शुरू हुआ. वो पीरियड्स आने को कोई जगह नहीं थी, तो वो ब्लड इवेपोरेट होता था एक जगह पे, और उसके वजह से मेरे पेट को बहुत तकलीफ होती थी. तो जितने बार मेरी मम्मी मुझे लेके जाती थी अलग अलग डॉक्टर के पास, उनके पास जवाब ही नहीं था. और मैं बहुत सारे जगह पे एज अ मटीरियल, बोलते हैं ना साइंटिफिक मटीरियल या कोई साइंटिफिक स्टडी के तौर पे मुझे हमेशा इस्तेमाल किया गया. कोई कहता था ये करो, कोई कहता था वो करो, ये करो. ऐसे करते करते मैंने बहुत, मतलब इस शरीर के मैंने बहुत ये देखा, एटलीस्ट इस शरीर के 15 to 16 मेजर ऑपरेशंस हुए हैं. क्यों? क्योंकि मुझे सोसाइटी के हिसाब से करेक्ट होना था. मुझे या तो स्त्री में बैठना था या तो पुरुष में बैठना था, मैं बीच में नहीं बैठ सकती थी. और एक दिन मैंने मम्मी से कहा कि मम्मी अब ना मेरे से ये सब नहीं होता, अब जैसा होगा होगा. पर लकीली एक मैंने तब बहुत 2014 से पहले, विच इज 2012-13 में लिखना शुरू किया इसके बारे में, मेरे शरीर के बारे में, कि मैं कौन हूँ, क्या हूँ, मेरा अंग कैसे दिखता है. और ये करते करते 2014 में मुझे अपॉर्चुनिटी मिली. मुझे पता नहीं था कि मेरे लिखने की पावर इतनी होगी कि मुझे यूनाइटेड नेशंस में बुलाया गया रिप्रेजेंट करने को. और 2014 में एक शब्द का निर्माण हुआ जो मेरे आइडेंटिटी के साथ जाता है, जो बायोलॉजिकल आइडेंटिटी के साथ जाता है, जिसको कहते हैं आई, यानी इंटरसेक्स. यानी वो व्यक्ति या वो बच्चे जो जन्म से ही ना स्त्री ना पुरुष के भाग में जन्म लेते हैं, उसके अलग अलग कारण हैं. एक है उनका बायोलॉजिकल सेक्स, जो जेनिटल पार्ट है उसको देख के पता नहीं चलता वो स्त्री है या पुरुष है. और उन व्यक्तियों को अपना स्त्री तत्व या पुरुष तत्व या अन्य तत्व चुनने का अधिकार है आगे जाके. उसके बाद दूसरा है कैरियोटाइपिंग टेस्ट, यानी क्रोमोसोम टेस्ट. मेरा क्रोमोसोम्स भी पुरुष का होता है XY और महिला का होता है XX. दैट आइडेंटिफाइज अ पर्सन वेदर इज अ मेल और अ फीमेल. वो साइंटिफिकली उसको आइडेंटिफाई करता है, राइट. मेरा क्रोमोसोम है XXY. इसका मतलब मेरे में जो स्त्री तत्व है वो ज्यादा है, तो स्वाभाविक तत्व से मेरा बॉडी स्त्री तत्व की तरफ ज्यादा आकर्षित होता है. वैसे करके देयर आर 26 डिफरेंट टाइप्स ऑफ क्रोमोसोम दैट वन कैन फाइंड इन अ ह्यूमन बॉडी. आज अगर आपने RTI, मैंने एक RTI डाली थी और पता है सबको, मुंबई में मैंने किया था कि हॉस्पिटल में कितने इंटरसेक्स बच्चे जन्म लेते हैं, तो उसका कोई डेटा नहीं मिला. क्योंकि उनको पहली बात तो डॉक्टर्स को भी ये नहीं पता कि ये टर्म है करके इंटरसेक्स. मुझे कभी कभी लगता है कि मैंने कितने डॉक्टर्स को पढ़ाया है कि बायोलॉजिकल सेक्स क्या होता है और इंटरसेक्स क्या होता है. तो जब मैंने उसको रिफ्रेम किया और मैंने ये किया कि क्रोमोसोमियल डिसऑर्डर के कितने लोग ट्रीटमेंट पे, इट इज सेड बाय JJ हॉस्पिटल, जिसका है RTI है, कि more than 2000 patient in a month get treated for chromosomal disorder. पर लोगों को अब तक नहीं पता कि वो शब्द आए है करके, इंटरसेक्स. और इसीलिए उसको हिंदी में, मराठी में द्विलिंग करके भी कहा जाता है, द्विलिंग. और बहुत सारे समाज में या हिजड़ा समाज में उसे माँ पेट हिजड़ा के नाम से भी जाना जाता है. पर यह आइडेंटिटी जब मुझे मिली कि हाँ मैं इस आइडेंटिटी को बिलोंग करती हूँ, मेरा बायोलॉजिकल सेक्स एक इंटरसेक्स का है, मैं भले पुरुष के तरफ हूं, वो मेरा, मैं हमेशा ये कहती हूं कि सेक्स इज माय पर्सनल प्रॉब्लम, इज माय थिंग.
क्योंकि वो आपको डील नहीं करना है उसके साथ, राइट, अनलेस एंड अनटिल यू वांट टू डू इट विथ मी, बट आई एम नॉट इंटरेस्टेड। उसको आपको डील नहीं करना है। अगर मैं इस भरी सभा में कोई भी, जब मैं चल के आऊं तो जो दिखूंगी मैं वो हूं, पर उसके बाद जो आपको करना है, आपको मेरा मानवीय तत्व देखना है, मेरा जेंडर तत्व नहीं देखना है। यू हैव टू लुक एट मी फ्रॉम अ ह्यूमन पर्सपेक्टिव, नॉट फ्रॉम एनी जेंडर पर्सपेक्टिव। और इसीलिए जब मैंने मेरी जर्नी स्टार्ट की तो मैंने रियलाइज किया कि एजुकेशन सिस्टम में इन टर्मिनोलॉजीज का होना कितना जरूरी है। देयर इज सो मच नीड। मेडिकल सिस्टम को, आज मैं मेडिकल सिस्टम के साथ काम करती हूँ, मेडिकल डॉक्टर्स के साथ काम करती हूँ जो शायद मेरे से 10 गुना ज़्यादा पढ़े लिखे हैं, पर उनके साथ मैं काम करती हूँ बताने के लिए कि ऐसे बच्चों को कैसे ट्रीट करना चाहिए, क्या होना चाहिए, काउंसलिंग किस तरीके से होनी चाहिए, क्या होनी चाहिए। हो सकता है कल आपके घर में कोई मेरे जैसा जन्म लो, क्या करोगे, उठा के फेंक दोगे? नहीं हो सकता। यहाँ पे बैठ के बात करना एक अलग बात है। जब आपके परिवार में से, हम में से कोई एक आइडेंटिटी का निकल जाना तो ये सब कॉन्फ्रेंस इधर के इधर ठप हो जाएगी। योर एक्सेप्टेंस स्टार्ट्स फ्रॉम योर होम। पहले जाइए और उन लोगों को सॉरी बोलिए जिनको आपने छक्का, बाइला, हिजड़ा, गुड़, किन्नर, क्या क्या नाम से चिढ़ाया है, सिर्फ इसलिए क्योंकि आपको मजा आता था और वो अलग है। आज वो मौका है, उठिए, पहले जाके उनको सॉरी बोलिए और उनको एक्सेप्ट कीजिए, तब जाके ये कॉन्फ्रेंस है वो सक्सेसफुल होगा, क्योंकि एक पैर आपने आगे लिया है किसी को समझाने के लिए और किसी को अपनाने के लिए। और इसी के साथ मैं इस बात पे खत्म करती हूं कि ऐसा नहीं है कि हम में कैपेबिलिटी नहीं है कि हम कहाँ जाएं, कहाँ हम आज मैं एक अच्छे कंपनी में इवेंट मैनेजर के तौर पे काम करती हूँ, मैंने यूनाइटेड नेशन को रिप्रेजेंट किया, मैंने दुनिया घूमी है, पर आज भी कहीं ना कहीं पे जब मैं ट्रैवल करती हूँ, कहीं ना कहीं पे जब मेरे मन में एक डर होता है कि ये पहनूं कि वो पहनूं, ये ऐसे रहूं कि वैसे रहूं, और ये डर स्वाभाविक है इतना करने के बाद भी, क्योंकि जब मैं घर से बाहर निकलती हूं ना, तो आप लोग सीधा काम से वापस, मैं अपना कलेजा हाथ में लेके निकलती हूँ, ये भी नहीं पता होगा कि वापस मैं घर पे आऊंगी कि नहीं। क्या पता कोई रेप कर दे, कोई बलात्कार कर दे, कोई मार दे। आपके जीवन के छोटे छोटे प्रॉब्लम्स हो गए कि अरे ये ट्रेन लेट हो रही है, मैं जाऊं, हमारे जीवन के प्रॉब्लम्स है, कौन से टॉयलेट यूज करूं, मुझे कहीं टॉयलेट्स में डिस्क्रिमिनेशन तो ना हो जाए, कोई मुझे देखे तो नहीं, कहीं मेरा रेप तो ना हो जाए, कहीं मुझे बोले तो नहीं, मैं जेंट्स में जाऊं कि लेडीज में जाऊं, मुझे देख के कोई मुंह तो नहीं फेरेगा, कोई ये तो नहीं कहेगा अरे ये क्या छक्का आ गया यार, इन लोग का सुबह सुबह मांगना शुरू हो गया। जब मैं काम पे जाती हूँ तो ये सोचती हूँ, आज भी इतने बड़े पोजीशन पे होने के बाद ये सोचती हूँ कि यार ये इंसान जिसके साथ मैं डील करने वाली हूँ, अगर इसने मुझे देखा तो क्या ये डील सैंक्शन होगा, क्या वो मेरे से इंसान के तरह से भी बात करेगा। जॉब तो सब दे देंगे, एजुकेशन में तो सब बदलाव लाएंगे, पर जैसे हम सब ने कहा कि मेरी जंग जो है वो समाज बदलने की नहीं है, सोच बदलने की है। थैंक यू डैनियला। आई थिंक काफ़ी इंपॉर्टेंट क्वेश्चन आपने रेज किए हैं, और उसी से रिलेटेड एक क्वेश्चन हमें ऑडियन्स से आया है जो कि मैं पढ़ना चाहूँगा यहाँ पे। ऑडियन्समधून आपल्याला एक प्रश्न आलेला आहे की जेव्हा मुलगा जन्माला येतो, आता जसं डॅनियलाने एक्सप्लेन केलं की बायोलॉजिकल सेक्स जो आहे ते आपण फक्त बायनरीज फॉलो करतो, मुलगा आहे का मुलगी यातच आपलं जग सीमित आहे। फक्त स्वतःला 2 सेकंद द्या आणि असं विचार करा की कुठला असं लॉ आहे, कुठलं फ्रेमवर्क आहे, कुठलं स्ट्रक्चर आहे की या बायनरीच्या बाहेर जातं, असं एकही स्ट्रक्चर तुम्हाला मिळणार नाही आणि तिथून मेन स्ट्रगल सुरू होते। तर आज आपल्याला कळालं आहे की नॅचरल बायोलॉजिकल सेक्स हा फक्त महिला, एक मेल फीमेल नसतो, तर एक इंटरसेक्स सुद्धा असतं, आणि तिथे स्ट्रगल डॅनियलाची आहे, जिथे तिला स्वतःला जाऊन सांगायला लागते की इंटरसेक्स व्यक्ती पण असतात। अजून तिने एक महत्त्वपूर्ण गोष्ट मेन्शन केली की अशा मुलांचं काय होतं, तर आमच्या एक्सपिरियन्सेसमध्ये, माझ्या वर्किंग एक्सपिरियन्सेसमध्ये पॅरेंट्ससाठी हे खूप शेम असतं की त्यांच्या घरामध्ये इंटरसेक्स व्यक्ती जन्माला आलेला आहे। आम्ही बघितलं आहे की इंटरसेक्स व्यक्ती इधर ते डिसोन करतात किंवा त्यांच्यावर करेक्टिव्ह सर्जरीज केली जाते। करेक्टिव्ह सर्जरीज म्हणजे लहानपणामध्ये जर लिंग तिथे लिंग विजिबल असेल तर ते डॉक्टरला सांगून ते लिंग मुलासारखं त्याला जन्माला म्हणजे तिथे ऑपरेशन करतात।
जे टोटली चुकीचं आहे. त्यामुळे असे बरेचसे प्रॉब्लेम जे आहेत ते इंटरसेक्स कम्युनिटीला अजून फेस करायला लागतात. तर प्रश्न असा होता की जर लहानपणी जर LGBTQ समुदायाला बर्थ सर्टिफिकेट मिळालं किंवा अजून अशी काही प्रोव्हिजन आहे का असा प्रश्न विचारला आहे. तर मी त्याच्या आधी जाण्याआधी मी एका प्रश्नाचं उत्तर देतो की आपल्या इथे परिस्थिती अशी आहे भारतामध्ये की जेव्हा आपल्याला बर्थ सर्टिफिकेट मिळतं LGBT तर तो भाग येतच नाही त्याच्यामध्ये इंटरसेक्स जो नॅचरल बायोलॉजिकल सेक्स आहे तोच इन्क्लुडेड नाही आहे. तर आपण इतर आयडेंटिटीज त्याच्यामध्ये कसं इन्क्लूड करणार. त्यामुळे तुम्ही इमॅजिन करू शकता की आपली स्ट्रगल कुठे आहे. म्हणजे आपण एका लेवलवर ॲक्सेप्टन्सचे विचार करतोय पण दुसऱ्या लेवलवर जिथे मेडिकल इन्सेन्सिटिव्हिटी आहे ट्रान्सजेंडर व्यक्तीबरोबर इंटरसेक्स व्यक्तीबरोबर किंवा बर्थ सर्टिफिकेट जे जन्माला आल्याबरोबर माझं पहिलं आयडेंटिफिकेशन डॉक्युमेंट असतं मला ते जरुरी आहे मोठं होण्यासाठी तिथे माझी ओळखच नाही आहे तर पुढे कसं त्याच्यावर होणार आहे. तर हे सगळे प्रश्न आहेत. आता उत्तरं मिळणार नाही त्याला खूप मोठी पुढचं आपल्याला काम करायला लागणार आहे. डेफिनेटली कम्युनिटीची त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल. दुसरा त्याला सिमिलर लागून क्वेश्चन त्यांचा असा होता की जर कुठलं LGBTC रिलेटेड कुठलं डॉक्युमेंटेशन अगर मिळालं तर जर्नी इझी होणार आहे का LGBTQ कम्युनिटीची. तर मे बी अगर जमीर सर तुम्हाला त्याच्यावर उत्तर द्यायचे कारण जेव्हा आपण चर्चा करत होतो तेव्हाच मला वाटतं आपण हा मुद्दा डिस्कस केलेला आहे की लेबल जे आहेत लेबल हे प्रॉब्लेमॅटिक पण असू शकतात जे की अजूनपर्यंत कम्युनिटीमध्ये लेबलिंग जे आहेत ते आहेत. आपण बघतो कुठले कम्युनिटी मेंबर लेबलिंगवर विश्वास ठेवतात कुठले कम्युनिटी मेंबर क्वेअर शब्दावर ते जातात. त्यामुळे हे जे आहे LGBT असणं तो एक आपल्या मी जसं मगाशी सांगितलं होतं की तो सेक्शुअल ओरिएंटेशनचा भाग आहे आपल्या लैंगिकतेचा भाग आहे. त्यामुळे ते ऑफिशियल डॉक्युमेंट होऊ शकत नाही. लिंगभाव जो आहे लिंगभाव महत्त्वाचा असतो. लिंगभाववर फोकस करणं जास्त महत्त्वाचं आहे. दुसरा क्वेश्चन जमीर सर पर्टिक्युलरली तुमच्यासाठी आलेला आहे. आपल्या त्या व्यक्तींनी विचारलं आहे की कन्व्हर्जन थेरपी जी आहे ती भारतामध्ये बॅन केली आहे याकडे आपण कसं बघता. हा प्रश्न तुम्हाला आहे आणि व्यक्ती आहे ओम फ्रॉम हिस्ट्री डिपार्टमेंट. येस तर कन्व्हर्जन थेरपीबद्दल त्यांना विचारायचं झालं ऐकू येते. हां आधीचा प्रश्न मला नाही कळला खरं डॉक्युमेंटेशनचा काय होता तो. त्यांचा प्रश्न असा आहे की जर LGBT व्यक्तींना जर रिटर्न जेंडर म्हणून LGBTQ असं मिळालं तर काही फरक पडेल का. अच्छा नाही मी मुळातच कोडिफिकेशनच्या विरोधात आहे. मला वाटतं की कुठलेही हक्क समतेवरती आधारित असले पाहिजेत आणि म्हणून तुम्ही पुरुष म्हणून जन्माला आला असा शिक्का लावणंच ही संस्कृतीच आपण हळूहळू बंद केली पाहिजे. कारण त्याच्याने काय फरक पडणार आहे माझ्या जगण्या. मी मुळातच वर्गीकरण जे आहे ज्योती शेट्टी तुम्ही पण म्हणालात की बायोलॉजीवरती जे आधारित वर्गीकरण केलं जातं ज्याला आपण सेक्स म्हणतो की पुरुष आहे आणि स्त्री ते एक वैज्ञानिक वर्गीकरण आहे. ते वैज्ञानिक वर्गीकरण म्हणजे ते दोन शब्द दिलेले आहेत म्हणजे ते कृत्रिमपणे दिलेले दोन शब्द आहेत. शरीराच्या काही विशिष्ट गुणधर्मांना पाहून दिलेलं ते वर्गीकरण आहे. पण ते वर्गीकरण म्हणजे काय आपलं नैसर्गिक सत्य आहे असं नाही ना. म्हणजे मुळातच ते लादलेलं आवरण आहे आपल्यावरती की तू पुरुष आहेस आणि तू स्त्री आहेस आणि त्याच्या पुढे जाऊन लिंगभाव म्हणून जे तयार होतं ते सांस्कृतिक कॉन्स्ट्रक्ट आहे. तर मुळात सेक्स हा सुद्धा कॉन्स्ट्रक्ट आहे. म्हणजे आपल्याला दरवेळेला वाटतं की सेक्स खरा आहे पण जेंडर हा सांस्कृतिक रचित आहे किंवा सोशल कॉन्स्ट्रक्ट आहे. आणि मला आठवण करून द्यायची की सेक्स हा सुद्धा कॉन्स्ट्रक्ट आहे. म्हणजे मुळातच कोणालाही त्याच्या शारीरिक गुणधर्मावरनं त्याचं वर्गीकरण करणं हेच मुळात चुकीचं आहे. कारण की ते वर्गीकरण आणि सत्य यांचा काहीही संबंध नाही आहे ना. तर म्हणून मी मुळातच कोडिफिकेशनच्या विरोधात आहे. असं डॉक्युमेंटेशन जर झालं मला जर असा शिक्का मिळाला जन्मापासूनच समजा मी इंटरसेक्स असीन तर नक्कीच त्याचा फायदा आज अशा अर्थाने होईल दिशाने पण तो मुद्दा आणलेला आहे आज की आम्हाला वेगळं पाडलं जातं म्हणून आम्हाला आमचं वेगळेपण धरून आम्हाला राजकारण करावं लागणार आहे. म्हणजे ओळखीचं राजकारण आयडेंटिटी पॉलिटिक्स का तयार होतं ते एवढ्यामुळे तयार होतं की मी माझी आयडेंटिटी काय आहे याच्यामुळे माझ्यावरती शोषण होतं. म्हणजे उदाहरणार्थ मी गे आहे म्हणून मला त्रास दिला जातोय. समजा मी कुठल्या तरी विभागात म्हणजे ते सत्यच आहे मी जर्मन विभागात कामाला होतो तर मी गे आहे म्हणून
मला त्रास दिला जातोय, पण माझ्या गे असण्याबरोबर मी दलित आहे, म्हणजे मातंग समाजाचा आहे, म्हणून सुद्धा माझ्यावर म्हणजे गे अधिक मातंग हे एकत्र येतं, तेव्हा माझी आयडेंटिटी त्यांच्यासाठी अजूनच एक ही होते, काय म्हणतात, शोषणासाठी एक निमित्त बनून जाते. तर मुळात मी स्वतः त्या आयडेंटिटीज मानत नसलो तरी सुद्धा समोरचा ती माझ्यावर लादतोय आणि त्याच्यामुळे माझं शोषणही करतोय. तर म्हणून येस, त्या डॉक्युमेंटेशनचा अशा अर्थाने जर आपण फायदा पाहिला तर आपला समाज जर आयडेंटिटीजवरनच आपल्याला हक्क देणार असेल तर आयडेंटिटी पॉलिटिक्स करावं लागेल आणि त्यासाठी डॉक्युमेंटेशनचा फायदा होईल. पण आता गे माणूस कसा ठरवायचा लहानपणीच, तर गे माणूस हा नंतर ठरेल. आणि यांनी दिलेलं उदाहरण पॅनसेक्शुअलिटीचं असं होतं की काहींना काही वर्षांनंतर कळतं, म्हणजे लग्न झाल्यावर मुलं बाळं झाल्यानंतर सुद्धा काही पुरुषांना वाटतं की मी समलिंगी. प्रोसेस असते, अंडरस्टँडिंग, सेल्फ प्रोसेस असते, चॉईस असतं, काय असेल असतं, म्हणजे किंवा हॉबी पण असते. आता मला होमोसेक्शुअल व्हायचं, आज मी ठरवलंय मी आज homosexual. दुसरा प्रश्न जो आहे तो आहे कन्व्हर्जन थेरपी बद्दल. त्यांना विचारायचं आहे की कन्व्हर्जन थेरपी अर्थातच चुकीची आहे आणि नाहीच व्हायला पाहिजे आणि कोणीही कोणाला असं कन्व्हर्ट करू नये. माझं फक्त एका कन्व्हर्जनवरती विश्वास आहे आणि तो म्हणजे आपण सगळ्यांनीच बुद्धला फॉलो केलं पाहिजे, कारण बुद्ध एम्पथी, कंपॅशन आणि समतेबद्दल बोलतो. थँक्यू सर त्या मेसेजबद्दल. मी लास्ट स्पीकर जे आहे, कारण सेशनचा टाईम ऑलमोस्ट संपलेला आहे, लास्ट स्पीकर जे आहेत मी त्यांच्या एक्सपिरियन्सेसकडे येईल, कारण आपण सगळ्यांनी आता गेल्या 2 सत्रांपासून आपण एकच गोष्ट ऐकतोय जी आहे डिस्क्रिमिनेशनबद्दल किंवा भेदभावाबद्दल. तर हे तर उघड आहे की तृतीयपंथी व्यक्ती असू दे किंवा समलैंगिक व्यक्ती असू दे, डिस्क्रिमिनेशन कुठल्या प्रत्येक वेळी आहेत. आणि पर्टिक्युलर डिस्क्रिमिनेशन जे होतं ते हेल्थ केअर सेटिंग्समध्ये होतं, म्हणजे जिथे आपण जे पब्लिक हॉस्पिटल्स असतात तिथे जर मी हॉस्पिटलमध्ये जरी गेलो तरी मला वेगळ्या नजरेने बघितलं जातं. तर आपल्याबरोबर आहे आज लक्ष अरोडा. लक्ष जो आहे तो एक पॅशनेट रिसर्चर आहे आणि करंटली तो ॲडमिनिस्ट्रेशन इन्क्ल्युजनमध्ये तो काम करतो आणि तो एक अनोख्या नवीन मॉडेल हॉस्पिटलमध्ये तो काम करतो. हॉस्पिटल नाईटचं क्लिनिक, ज्याच्यामध्ये ते फक्त ट्रान्स क्लिनिक आहे, मित्र क्लिनिक म्हणून आहे, जे की जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने सपोर्ट केला आहे. तर त्याचं पुण्यामध्ये त्यांचं एक शाखा आहे. तर मी लक्षला विचारेल की तुमचे एक्सपिरियन्सेस काय आहे किंवा ट्रान्स कम्युनिटीला सर्व्हिसेस ॲक्सेस करताना काही तुम्हाला त्याच्यामध्ये बदलाव नजर आला आहे? शुभ अपराह्न आप सभी को. मेरा नाम लक्ष्य है और जैसा अभी दिनेश ने बताया, मैं हार्दिक धन्यवाद देता हूँ पुणे यूनिवर्सिटी को कि आपने मुझे ये मंच प्रदान किया. तो सबसे पहले तो क्वेश्चन पर आने से पहले, एक्सपीरियंस पर आने से पहले मैं एक चीज़ बताना चाहूँगा कि मैं खुद को एक जेंडर क्यूअर पर्सन आइडेंटिफाई करता हूँ और साथ ही साथ मेरे प्रेफर्ड प्रोनाउंस हैं एनी. आई एम कंफर्टेबल विद एनी ऑफ द प्रोनाउंस. तो किसी भी चीज़ को अगर हमें सुधार करना होता है तो उसके लिए मेरे पास एक अफ्रीकन प्रोवर्ब है. तो वो अफ्रीकन प्रोवर्ब हिंदी में कुछ इस तरीके से कहता है कि जब तक शेर अपनी खुद की कहानी लिखना शुरू नहीं करेंगे, जब तक शेर अपनी खुद की कहानी लिखना शुरू नहीं करेंगे, तब तक शिकार की सारी कहानियां बस शिकारी के गुणगान गाएंगी. तो इसी कहावत के साथ मैं किसी की गलती नहीं निकालना चाह रहा, बट आगे से हम थोड़ा सा इस मामले में थोड़ा सा ध्यान रखें, थोड़ा सा सेंसिटाइज हों. इसलिए मैं कुछ मुद्दों पर जो इस कॉन्फ्रेंस में डिस्कस हुए हैं उसके बारे में बातचीत करना चाहूँगा. पहले तो सबसे पहले इस कॉन्फ्रेंस का नाम देखिए. इस नाम में लिखा हुआ है तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग. तो तृतीयपंथी या फिर ट्रांसजेंडर जो टर्म है एक्चुअली वो एक विशेषण के रूप में यूज़ होना चाहिए, न कि एक संज्ञा के रूप में. या फिर एक LGBT जो टर्म है वो हमेशा विशेषण के रूप में प्रयोग होना चाहिए. तो यानी इस कॉन्फ्रेंस का नाम होना चाहिए तृतीयपंथी व्यक्तियांचा या फिर तृतीयपंथी समुदायचा, क्योंकि तृतीयपंथी एक विशेषण है, न कि संज्ञा. और साथ ही साथ आजकल इंटरनेशनल लेवल पर अगर हम लैंग्वेज देखें तो पर्सन फर्स्ट लैंग्वेज की तरह यूज़ होती है. तो पर्सन फर्स्ट लैंग्वेज का मतलब है हम व्यक्ति को पहले ह्यूमन की तरह ट्रीट कर रहे हैं और बाद में उसके टैग्स के साथ ट्रीट कर रहे हैं कि पीपल लिविंग विद HIV या फिर पीपल ऑफ ट्रांसजेंडर कम्युनिटी, कि हम उनको पीपल पहले मानते हैं, बाद में उनका स्टेटस या उनकी आइडेंटिटी को देखते हैं. तो ये छोटा सा सुधार है जो आगे की कॉन्फ्रेंसेस में हमें करना चाहिए. और
साथ ही साथ अगर मैं सस्टेनेबल डेवलपमेंट गोल्स की बात करूं तो हमारे जो सस्टेनेबल डेवलपमेंट गोल्स का एजेंडा 2030 है, उसमें गोल नंबर जो 5 है वो जेंडर इक्वालिटी के बारे में कहता है, और गोल नंबर जो 10 है वो रिड्यूसिंग इनइक्वालिटी के बारे में कहता है। तो अगर आपने एजेंडा 2030 कभी पढ़ा हो तो उसमें लिखा हुआ है नो वन शुड लेफ्ट बिहाइंड। अब नो वन का मतलब वहां पर केवल तृतीयपंथी नहीं है, जैसा आज हमने डिस्कस किया, ये आइडेंटिटी और ये स्पेक्ट्रम एवर इवॉल्विंग स्पेक्ट्रम है। यहाँ पर एल भी है, जी भी है, क्यू भी है, और बहुत सारे प्लस से रिप्रेजेंट होने वाले टर्मिनोलॉजीज भी हैं। तो ऐसे केस में हमें, ऑल्दो हमारा कायदा अभी ट्रांसजेंडर व्यक्तियों के लिए ही आया है, लेकिन भविष्य में ऐसी कॉन्फ्रेंसेस के थ्रू मैं वाइस चांसलर जी से कहना चाहता हूं यूनिवर्सिटी के, या फिर हमारे इलेक्टोरल कमिश्नर से कहना चाहता हूं कि अगर आप सभी को इंक्लूड करके चलना चाहते हैं तो कृपया करके आगे की कॉन्फ्रेंसेस में LGBTQIA+ पे कॉन्फ्रेंस रखें, न कि केवल ट्रांसजेंडर पर। मैं ट्रांसजेंडर व्यक्तियों को और उनके जितने भी राइट्स हैं, डिस्क्रिमिनेशन है, और उनके जो भी वो अपने ह्यूमन राइट्स, पॉलिटिकल राइट्स, सिविल राइट्स के लिए बहुत ज़्यादा साथ देता हूं उनका, लेकिन मैं सभी व्यक्ति उसमें समान रूप से समावेशी हों, लाइक इंटरसेक्स व्यक्ति भी उसमें आए, ट्रांस मैन व्यक्ति भी उसमें आए, और इतना ही नहीं, ये एक होमोजेनस आइडेंटिटी नहीं है कि हम LGBTQ लिख रहे हैं तो वो होमोजेनस है, वो एक हेट्रोजेनस आइडेंटिटी है, और हर व्यक्ति के एक्सपीरियंसेस और मांगे अलग अलग हैं बहुत ज़्यादा। तो और साथ ही साथ केवल इतना ही नहीं, अगर हम सामाजिक ढांचे को देखें तो यहाँ पे कास्ट सिस्टम भी आता है, रिलीजन भी आता है, रीजन भी आता है। तो कहीं ना कहीं LGBT आइडेंटिटी के साथ जब ये बाकी के सोशल सिस्टम जुड़ते हैं तो बहुत ही तकलीफमय होता है एक व्यक्ति के लिए। तो हम इंटरसेक्शनैलिटी पे भी थोड़ा जोर डालें, केवल ट्रांसजेंडर व्यक्ति या फिर केवल LGBTQ पे जोर डालने की जगह। तो अब मैं अपने एक्सपीरियंसेस पे आता हूँ। तो सॉरी लक्ष्य, मैं आपको रोकना चाहूंगा, बट कीप इट वेरी शॉर्ट बिकॉज हम काफी लेट चल फाइन। तो मैं जस्ट 1-2 लाइन में अपने एक्सपीरियंसेस बताता हूँ। तो जो डिस्क्रिमिनेशन होता है, भेदभाव, वो 2 तरीके का होता है। एक है इम्प्लिसिट डिस्क्रिमिनेशन और एक है एक्सप्लिसिट डिस्क्रिमिनेशन। एक्सप्लिसिट डिस्क्रिमिनेशन वो होता है जो सामने दिखता है। कोई ट्रांसजेंडर व्यक्ति जब हॉस्पिटल में जाता है तो उसको गेट पे गार्ड ही मना कर देता है कि नहीं, तुम हॉस्पिटल के अंदर नहीं जा सकते हो। जब वो अंदर जाता है तो रजिस्ट्रेशन फॉर्म्स में, जब OPD लाइन में रजिस्ट्रेशन होता है तो जेंडर का उसको पता नहीं लगता है, क्योंकि रजिस्ट्रेशन फॉर्म डिस्क्रिमिनेटरी है। फिर आगे जब वो अंदर जाता है कि डॉक्टर तक कभी पहुंचा भी नहीं होता कि आसपास वाले पेशेंट उसको गलत नजरों से देखने लगते हैं, उसका मजाक उड़ाने लगते हैं। और जब वो अंदर जाता है डॉक्टर के पास तो डॉक्टर को इग्नोरेंस है, समझ ही नहीं है कि ट्रांसजेंडर और इंटरसेक्स बॉडीज में क्या अंतर है, और एक ट्रांसजेंडर का ट्रीटमेंट कैसे होना चाहिए, इंटरसेक्स का ट्रीटमेंट कैसे होना चाहिए। उन्हें बहुत क्यूरियोसिटी रहती है जानने के लिए। तो ये छोटे छोटे एक्सप्लिसिट डिस्क्रिमिनेशन के उदाहरण है, जैसे 2-4 ग्लव्स पहनना हाथ में किसी को छूने से पहले, या फिर इम्प्लिसिट डिस्क्रिमिनेशन जो होता है, जो पॉलिसी लेवल पर डिस्क्रिमिनेशन होता है। जैसे कि यहाँ पर एक बहुत बड़ा डिस्क्रिमिनेशन मैंने बताया, तृतीयपंथीयाचा, इसको विशेषण के रूप में यूज ना करना, ये अपने आप में एक इम्प्लिसिट डिस्क्रिमिनेशन का एग्जाम्पल है। और साथ ही साथ ऐसे ही हमने मित्र क्लिनिक चालू किया है जिसमें हम LGBTQ बंदों को और साथ ही साथ ट्रांसजेंडर कम्युनिटी के लोगों को उनकी हेल्थ सर्विसेज देते हैं। जैसे कि एक ट्रांस मैन जिसके दाढ़ी आ रही है मुंह पे, और अगर उसको डॉक्टर ECG कराने भेजता है तो डॉक्टर को पता ही नहीं होता, या ECG टेक्नीशियन को पता ही नहीं होता कि एक दाढ़ी वाले बंदे के ब्रेस्ट कैसे हो सकते हैं, तो वो ECG करने से बहुत कतराते हैं। ऐसे ही एक ट्रांस वुमेन के भी काफ़ी सारे एग्जाम्पल हैं, मैं ज़्यादा खींचना नहीं चाहूँगा, लेकिन इन डिस्क्रिमिनेशन को दूर करने के लिए हमारे मित्र क्लिनिक में लगभग 95% जो स्टाफ हैं, हमारे काउंसलर, नर्सेज, डॉक्टर्स, वो सब लोग LGBT कम्युनिटी से ही हैं। और साथ ही साथ इससे हमने कम्युनिटी को अपलिफ्ट भी किया है, उन्हें जॉब्स भी प्रोवाइड की हैं, और साथ ही साथ हम 3 मुद्दों पर काम करते हैं। उनकी जनरल हेल्थ केयर इंक्लूडिंग HIV सर्विसेज, इंक्लूडिंग HIV सेल्फ टेस्टिंग एंड प्रेप सर्विसेज, and second is mental health care pillar,
थर्ड इज देयर जेंडर अफर्मेटिव सर्विसेज, एंड लास्ट बट नॉट द लीस्ट देयर सोशो लीगल असिस्टेंस। तो इस तरीके से एक होलिस्टिक डेवलपमेंट जो होता है, जो WHO की माने तो हेल्थ केयर केवल फिजिकल हेल्थ नहीं है, जो आज तक ट्रांसजेंडर या LGBT व्यक्तियों को केवल HIV और मेंटल हेल्थ के नजरों से देखा आया है, हम वहां तक सीमित नहीं है। हम हेल्थ केयर को जनरल, मेंटल, जेंडर अफर्मेटिव हेल्थ और साथ ही साथ सोशो लीगल हेल्थ पर भी ध्यान देते हैं, और ये कॉम्प्रिहेंसिव हेल्थ केयर मॉडल है। और मैं अंत में बस ये बोलना चाहूंगा कि महाराष्ट्र सरकार ने हमारे इस मॉडल को इनोवेशन ऑफ द ईयर घोषित किया है अपने GR में। थैंक यू लक्ष्य, थैंक यू फॉर द सजेशन। एंड आई थिंक अभी अगली जो है ये हमारे लिए पहला पड़ाव है ये कॉन्फ्रेंस अटेंड करने का या फिर सीखने का। तो आने वाले जो चीज़ें हैं उसमें हम डेफिनेटली बदलाव करेंगे। मैं इसी मोड पे ये डिस्कशन को ख़त्म करना चाहूँगा। मैं ॲज मी संचालक म्हणून माफी मागतो तुमची की आपल्याला प्रश्न उत्तरांसाठी वेळ नाही आहे। आपले वक्ते जे आहे ते आपल्याबरोबर बाहेर असणार आहे, तुम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकता। मी फक्त लास्ट लाईनवर हे सत्र संपवू इच्छितो, जे की परत एक लाईन आहे जिथे सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिला होता त्यामध्ये त्यावेळेचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे होते ते होते ऑनरेबल चीफ जस्टिस दीपक मिश्रा सर। तर त्यांनी वर्डिक देताना एक सेंटेन्स त्यांनी ॲड केला होता, मी इंग्लिश आणि मराठी दोघं त्याच्यामध्ये वाचतो। वी हॅव टू बिड अ ड्यू टू प्रेजिड्यूस अँड द एम्पॉवर ऑल द सिटीजन ऑफ इंडिया। तर त्यांनी या नोटवर मी हे सत्र संपवू इच्छितो, जिथे त्यांनी सांगितलं होतं आपल्या सगळ्यांना की आपण सगळ्यांनी आपल्या पूर्वग्रहांचा परित्याग केला पाहिजे आणि सर्व नागरिकांना समान हक्क दिलं पाहिजे। तर या नोटवर मी मिस सारिका मॅडमला बोलू इच्छितो सत्र पुढे नेण्यासाठी आणि मान्यवरांचा गौरव करण्यासाठी। थँक्यू। धन्यवाद सर। LGBTQ+ या संज्ञेशी तसा पाश्चिमात्य जगातून आपल्याकडे आलेल्या आहेत। पूर्वी आपल्याकडे या सर्व समूहातील व्यक्तींना हिजड्या एकाच नावाने संबोधले जात होते। त्यातील गे किंवा बायसेक्शुअल या वर्गातील व्यक्तींना पूर्वी आपल्या वेगवेगळ्या लैंगिकतेची जाणीव झाली तरी ते व्यक्त करता येत नसे, किंबहुना आजही त्यात काही फारसा फरक पडलाय असे नाही, पण निदान अशी एक वेगळी लैंगिक ओळख असते एवढी तरी हल्लीच्या नव्या पिढीला कळू लागले आहे आणि त्याची जाणीव ही करून स्वतः स्वीकार करत आहे आणि हे व्यक्त करणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। या सर्व संज्ञांचा अर्थ व फरक स्पष्ट व्हावा म्हणून त्या गटातील प्रतिनिधी या सत्रामध्ये आपण आमंत्रित केलेले आहे आणि त्यांचा मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथीय व्यक्तींचा लोकशाहीतील सहभाग या पहिल्या सत्रासाठी जे आपल्याकडे उपस्थित मान्यवर आहे त्या मान्यवरांचं स्मृतिचिन्ह देऊन मी सत्कार करण्यासाठी मी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे सर यांना व्यासपीठावरती आमंत्रित करीत आहे। आजच्या प्रथम सत्रासाठी उपस्थित असणाऱ्या स्मृती गिरीश यांचा सत्कार श्रीकांत देशपांडे सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करते। त्यानंतर जमीर कांबळे यांचा सत्कार देशपांडे सरांनी करावा। सना शेख यांचाही सत्कार सरांनी करावा अशी विनंती करते। पुनीत गोंडा माया अवस्थी डेलियर मॅक्सॉर्ड यांचा देखील सत्कार देशपांडे सर यांनी करावा अशी विनंती करते। लक्ष्य अरोडा यानंतर त्यांचाही सत्कार करावा।
यानंतर आजच्या चर्चासत्रासाठी उपस्थित असणाऱ्या आरोग्यतज्ञ डॉक्टर ज्योती शेट्टी मॅडम डॉक्टर यांचा सत्कार देशपांडे सरांनी करावा असे त्यांना विनंती करते. यानंतर आजच्या पहिल्या सत्राचे संवादक टिनेश चोपडा सर यांचा सत्कार देखील देशपांडे सरांनी करावा अशी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. यानंतर आजच्या ह्या पहिल्या सत्राचं थोडक्यात मी आभार व्यक्त करते. आजच्या सत्रासाठी उपस्थित असणारे सर्व मान्यवर तसेच या सभागृहामध्ये उपस्थित असणारे सर्व तृतीयपंथी व्यक्ती, त्याचबरोबर विद्यापीठातले जे काही सन्माननीय व्यक्ती आहेत ते व्यक्ती, मुख्य निवडणूक अधिकारी श्री देशपांडे सर, त्याचबरोबर मुख्य निवडणूक कार्यालय या कार्यालयामधून उपस्थित असणारे सर्व कर्मचारी, मान्यवर, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व कार्यक्रम अधिकारी, विद्यार्थी आणि या सभागृह जे उपस्थित करून दिलेलं आहे त्या पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, प्रकुलगुरू या सर्वांचं आभार मानून मी पहिलं सत्र संपते असे सांगते, जाहीर करते.